हरे कृष्ण. सर्वांचं खूप स्वागत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे भगवद्गीता समजून घ्या या उपक्रमामध्ये आज आपण पहिल्या दिवशी भेटतोय. अध्याय 1चं अध्ययन आपण करणार आहोत. अध्ययन वर्ग सुरू करण्यापूर्वी या अभ्यासक्रमाची थोडीशी रूपरेखा तुम्हाला मी सांगते. साधारण रोज एक अध्याय याप्रमाणे आपण 18 दिवसामध्ये 18 अध्याय समजून घेणार आहोत. आपला साधारण 1 तासभराचा क्लास असेल. त्यानंतर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. आता या प्रत्येक अध्यायावरती आधारित एक क्विज तुम्हाला सोडवायचं आहे. क्विज म्हणजे एक छोटीशी प्रश्नावली आहे. काही तुम्हाला त्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही. अतिशय सोपे प्रश्न आपण इथे टाकलेले आहेत. त्यांची उत्तरं तुम्हाला तिथे लिहायची आहेत. तर ती क्विजची लिंक, ती कशी सोडवायची, रजिस्टर कसं करायचं याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केली जाईल. त्यात तुम्हाला काही अडचण आली तर वर्गाच्या नंतर तुम्ही नक्कीच विचारू शकता. आता ह्या 18 अध्यायाची 18 प्रश्नावली किंवा क्विझेस जेव्हा आपण संपवतो सोडवून, तर त्यावेळेला तिथे खाली डाउनलोड सर्टिफिकेटचं ऑप्शन येईल तुम्हाला. ते तुम्ही घेऊन मग अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रशस्तीपत्र किंवा सर्टिफिकेट तुम्हाला मिळू शकतं. आता ही आपली 49वी बॅच आहे. 49वी बॅच म्हणजे जवळजवळ 4 वर्ष आपण हा उपक्रम सुरू ठेवलेला आहे आणि जवळजवळ 9 लाख लोकांनी यामध्ये रजिस्टर पण केलेलं आहे. म्हणजे जगातला एक ऑनलाईन असा एक मोठा हा उपक्रम आहे जो पूर्णपणे निशुल्क आहे. 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या हा आपला उपक्रम आहे, हा श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे चालवला जातोय. तर आज आपण पहिली बॅच म्हणजे बिगिनर्स लेव्हल किंवा ज्याला लेव्हल 1 म्हणतात, हा आपला अभ्यासक्रमाचा हा टप्पा आहे. यानंतर पुढे आपण भगवद्गीतेचा अधिक सखोल अभ्यास करू शकतो. भक्तिशास्त्री ही पदवीही आपण संपादन करू शकतो. तर लक्षात घेऊया, हे सर्व उपक्रम जे आहेत, सर्व अभ्यासक्रम जे आहेत ते पूर्णपणे निशुल्क आहेत. तर या संधीचा आपण निश्चित लाभ घेऊया. आता भगवद्गीतेचं ज्ञान समजून घेण्यासाठी आपण आज या उपक्रमाद्वारे एकत्र आलेलो आहोत. आणि जर का तुम्ही रोज असेच 18 दिवस अध्ययन वर्गाला येत राहिलात तर मनुष्य जीवनामध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी जे आपल्याला ज्ञान असतं ना, ते आपल्याला प्राप्त होईल. आणि हे गीतेचं ज्ञान आजही अनेक वर्षांनी किती अचूक आहे, महत्वाचं आहे, हे आपल्याला समजू शकेल आणि ह्याचा प्रत्यक्ष अनुभूती तुम्ही घेऊ शकाल. आता कसं आहे, प्रयत्न जेव्हा आपले बघा सिन्सिअर असतात त्यावेळेला आपल्याला ही अनुभूती मिळते. हा, तर आपण लक्षात घेऊया, आपले प्रयत्न सिन्सिअर असतील तर आपल्याला निश्चित हे ज्ञानप्राप्ती होणार आहे आणि हे ज्ञान आपल्याला जीवनामध्ये बदल किंवा परिवर्तन घडवून आणण्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. तर मी क्षितिजा तुमची वर्ग शिक्षिका आहे. पुढील 18 दिवस आपण बरोबर राहून हे ज्ञान घेण्याचा प्रयत्न करूया. जे ज्ञान माझ्यापर्यंत मला मिळालेलं आहे, माझ्या शिक्षकांकडून मला मिळालेलं आहे, ते ज्ञान पुरेपूर मी तुमच्यापर्यंत देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. हे करत असताना काही माझ्याकडून चूक झाली तर निश्चित मला तुम्ही माफी करा. तर सर्वात प्रथम वर्गाची सुरुवात मी मंगलाचरणने करते आणि मग आपण अध्ययन वर्गाकडे वळूया. तर हरे कृष्ण सर्वांना. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकतोय.
श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम बनवला, झूमद्वारे आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसून आपण या संधीचा लाभ घेऊ शकतो आहोत. अन्वया माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, प्रत्येक श्लोकाचा सखोल अर्थ समजावून सांगितला. माझा अभ्यास पुढे चालू राहावा यासाठी सतत माताजी मला प्रोत्साहन देत राहतात. आमच्या सर्वांच्या प्रेरणा मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या अंजली माताजी, रेश्मा माताजी दोघींनाही प्रणाम. तसेच वर्गात उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. आता आपण अध्ययन वर्गाकडे वळूया. आजचा आपला अध्याय पहिला आहे अर्जुन विषाद योग. आता अध्यायाचं नावच आहे अर्जुन विषाद योग, कुरुक्षेत्रावरील युद्धस्थळावर सैन्याचे निरीक्षण. आता आपण जरा थोडस समजून घेऊया या अध्यायामध्ये आपण काय काय बघणार आहोत. तर अर्जुन विषाद योग या शब्दाचा अर्थ आपण, विषाद म्हणजे काय तर दुःख, मग अर्जुनाला का दुःख झालंय हे आपण समजून घेऊया. श्रीला प्रभुपाद यांच्याबद्दल आपण थोडस जाणून घेणार आहोत. तर आता भगवद्गीता म्हणजे काय आहे तर षड ऐश्वर्य युक्त चराचराने वंदन केलेल्या परमपुरुषोत्तम साक्षात श्रीकृष्णांची ही दिव्य वाणी आहे. इथे श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेला हा उपदेश आहे आणि याला अनन्यसाधारण असं महत्व आहे. आता भगवद्गीता मूळ संस्कृत मध्ये आहे आणि यातील भाषा कशी आहे तर सुंदर आहे, सरळ आहे, नादमय अशी आहे आणि आपला आनंद वृद्धिंगत करणारी आहे. आता बघा, एखादा सिनेमा खूप गाजलेला असेल किंवा एखादं पुस्तक जे असं बेस्ट सेलर झालेलं आहे तर त्यामध्ये काय आहे हे जाणून घेण्याला आपल्याला उत्सुकता असते बघा. तशीच ही भगवद्गीता जी आहे ना 5117 वर्षांपूर्वी कृष्णांनी अर्जुनाला सांगितली होती, पण आजही ती किती रेलेव्हंट आहे किंवा अचूक आहे हे आपल्याला अध्ययन केल्यावरती समजतं. तशी त्याने आपण आपलं जीवन हे ज्ञान घेऊन आपण अधिक सुखी होतो, आनंदी होतो. एवढंच नाही तर एक समृद्ध जीवन जगतो. तर आता ही श्रीकृष्णांची जी दिव्य वाणी आहे ती आपण श्रवण करूया. आता हे श्रवण करत असताना आपल्याला काय लक्षात ठेवलं पाहिजे, आपली मानसिकता कशी पाहिजे तर भक्त श्रेष्ठ अर्जुन ह्याने भगवद्गीता कशी ऐकली तर लक्षपूर्वक कान देऊन त्याने ऐकली. त्याला जे समजलं नाही त्याने त्याबद्दल कृष्णांना परत प्रश्न विचारले, परत परत ती गोष्ट समजून घेण्यासाठी त्यांना विनंती केली. तर आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की श्रद्धापूर्वक आणि भक्तिभावाने आपल्याला ही भगवद्गीतेचं श्रवण केलं पाहिजे आणि त्यानंतर मनन आणि अध्ययनही केलं पाहिजे. बघा, एकदा ऐकून गीता समजत नाही, भगवद्गीता समजत नाही, हे ज्ञान आपण हळूहळू ग्रहण करू शकतो. आता जसं लहान मुलांचं उदाहरण घेऊ शकतो बघा, लहान मुलांना पाढे असतात शाळेमध्ये, पाढे शिकवल्या शिकवल्या पाठ होतात का नाही, ते त्यांच्याकडून पाठ करून घ्यावे लागतात. त्या वारंवार वारंवार त्याचा अभ्यास केल्याने मग ते त्यांना पाठ होतात आणि मग एकदा पाठ झाले त्यांच्या लक्षात राहिले की त्या जोरावरती ते पूर्ण गणित सोडवू शकतात. त्याचप्रमाणे हे गीतेचं जे श्रवण आहे ना ते केल्यानंतर रोज आपल्याला करायला पाहिजे. त्याच्यानंतर मनन केलं पाहिजे, अध्ययन करायला पाहिजे. वारंवार अशा प्रकारे श्रवण आणि पठण जेव्हा आपण करत राहिल्याने हे जे दिव्य ज्ञान आहे ना ते निश्चितच योग्य प्रकारे आपण ग्रहण करू शकू. आता हे ग्रंथ म्हणजे केवळ हा भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे हा केवळ असं फूल वाहून आपण त्याची पूजा करावी असा नाहीये. तर हे ज्ञान आपल्याला ना वाचून आपल्याला आचरणात आणलं पाहिजे, आपल्याला हे उतरवायला पाहिजे आपल्या जीवनात, हे याचं महत्व आहे. तर श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी आपण प्रथम एकदा प्रणाम करूया. आपल्याला कृष्ण भक्ती प्राप्त होवो म्हणून त्यांना आपण प्रार्थना करूया. हे श्रवण आपण त्यांच्या आनंदासाठी करतो आहोत, तर प्रथम त्यांचे आशीर्वाद घेऊया. श्रीला प्रभुपादांना परत एकदा साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला साध्या सोप्या शब्दामध्ये भगवद्गीता इथे समजून सांगितलेली आहे, त्यामुळे आपण हा अभ्यास करतोय. त्यांनाही प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊन वर्गाला सुरू करूया. आता हा अध्याय सुरू करण्याच्या पूर्वी आपण जाणून घेऊया की भगवद्गीता काय आहे. आपण ऐकलेलं असतं भगवद्गीता भगवद्गीता, काय बरं आहे भगवद्गीता, भगवद्गीतेचं आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे, कुठल्या परिस्थितीमध्ये कृष्णाने अर्जुनाला ही गीता सांगितली, हे सगळं आपण जरा संक्षिप्त स्वरूपामध्ये जाणून घेणार आहोत. तर भगवद्गीता काय आहे. भगवद्गीता हा कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला संवाद आहे. आता हा संवाद कुठे झाला तर कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती घडला. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर आपल्याला माहिती आहे, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, महाभारताबद्दल आपण जाणतो की एकाच परिवारातले हे दोन भाऊ होते, एकमेकांच्या विरुद्ध उभे होते. कोण, पांडूचा ज्येष्ठ पुत्र हा युधिष्ठिर महाराज, त्यांच्याकडे 7 औक्षिणी सेना होत्या आणि दुसरा म्हणजे हा दुर्योधन, धृतराष्ट्राचा पुत्र आहे, त्याच्याकडे 11 औक्षिणी सेना होत्या. आता हे जे दोघही भाऊ होते एकाच कुटुंबातले, ते एकमेकांच्या विरुद्ध जे युद्ध करायला उभे होते, हे युद्ध धार्मिक आणि अधार्मिक प्रवृत्तींमधलं युद्ध होतं.
हा जो दुर्योधन होता हा धार्मिक शक्तीचं नेतृत्व करत होता. आता दुर्योधनाने आपल्याला माहिती आहे की युधिष्ठिर महाराजांचं राज्य काढून घेतलं होतं धोक्याने, त्यांची पत्नी द्रौपदी बरोबर दुर्व्यवहार केला होता. अज्ञातवासातून जेव्हा युधिष्ठिर परत येतो, आपलं राज्य परत मागतो, पण दुर्योधन ते राज्य देण्यास नकार देतो. आता युद्ध होऊ नये म्हणून अनेक वाटाघाटी होतात. कृष्ण पण स्वतः शांतीदूत होऊन दुर्योधनाकडे जातात. पण दुर्योधन काय म्हणतो की सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन पण मी देणार नाही पांडवांना. त्यामुळे हे आता कौरव आणि पांडव यांच्यामध्ये हे युद्ध होतं. आता हे जे युद्ध आहे हे धार्मिक अधार्मिक या शक्तींमधलं युद्ध म्हणूया किंवा दैवी आणि आसुरी प्रवृत्तींच्या मधलं युद्ध म्हणूया. हे जरी 5,000 वर्षांपूर्वी झालं असलं ना, तरी आपल्या सर्वांच्या मनामध्ये ह्या ज्या दोन प्रवृत्ती आहेत ना, एकाच वेळी असल्याने आजही आपल्या मनात मात्र हे युद्ध सुरू आहे. त्यामुळे भगवद्गीतेचं ज्ञान हे आपल्याला अतिशय महत्वाचं आहे, रेलेव्हंट आहे आणि हे वापरून आपण आपल्या जीवनामध्ये बदल घडवू शकतो. आता युद्धाच्या दिवशी अर्जुन कृष्णांना सांगतो की मला कौरवांची युद्धसेना बघायची आहे आणि अशा ठिकाणी तुम्ही घेऊन जा रथ की जो तिथून मी दोन्ही सेनांचं आता निरीक्षण करू शकतो. आता कृष्ण अशा जागी रथ घेऊन जातात जिथून आता अर्जुनाला दोन्ही सेना अतिशय व्यवस्थितपणे दिसू लागल्या. आता दोन्ही सेना बघितल्यावरती अर्जुनाच्या मनामध्ये अनेक शंका उभ्या राहिल्या, प्रश्न उभे राहिले आणि त्याने युद्ध करायला नकार दिला. अर्जुनाने तो का लढायला तयार नाही याची कारणं पण कृष्णांना सांगितली आणि मग कृष्णांनी त्याच्या मनातील शंका दूर केल्या, प्रश्नांची उत्तरं दिली. हीच भगवद्गीता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कृष्णांनी अर्जुनाचा रथ चालवला या युद्धामध्ये आणि म्हणून त्यांना पार्थसारथी असं म्हटलं जातं. पार्थ पार्थ म्हणजे काय? कुंतीचं नाव आहे पृथा असं, तर तिचा पुत्र म्हणून पार्थ आणि त्यांचा सारथी असं पार्थसारथी म्हटलं जातं. आता सैन्याचं निरीक्षण जेव्हा अर्जुन करतो तेव्हा त्याचा गोंधळ उडतो आणि तो भ्रमित होतो. आता ही कृष्णांची मांडणी किंवा योजना आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. आता अर्जुनाचा गोंधळ उडालाच नसता तर कृष्णांना त्याला उपदेश देण्याची किंवा तो गोंधळ सोडवण्यासाठी मार्गदर्शन करण्याची म्हणजेच भगवद्गीता बोलण्याची गरजच उरली नसती. तर अर्जुन हा प्रथम श्रोता मानला जातो भगवद्गीतेचा, पण तरी भगवद्गीता ही आपल्या सर्वांच्या हितासाठी आहे आणि आपण प्रत्येकाच्या मनात आपल्या जे दैवी आणि आसुरी ज्या शक्ती आहेत ते दोन्ही एकाच वेळी विराजमान आहेत हे आपल्याला अनुभवावरून समजतं बघा. आता एखादी काही गोष्ट करण्याची आपल्या मनामध्ये इच्छा झाली तर ती करताना आपल्या मनामध्ये दोन आवाज येतात बघा. एक आवाज आपल्याला ती इच्छा पूर्ण करण्यास सांगतो, म्हणजे ती इच्छा पूर्ण झाली की आपल्याला किती बरं वाटेल, किती आनंद मिळेल हे असं सांगतो. पण त्याचबरोबर एक दुसरा आवाज आपल्याला कुठेतरी एक असा इशारा देतो की आपलं काही नुकसान होईल का, ते किती अयोग्य राहील ती इच्छा पूर्ण करणं. आता त्यामुळे आपल्याला हा जो निर्णय शक्ती जी आहे ना, हे आपल्याला भगवद्गीतेमुळे हे समजू शकतं. आता हे भगवद्गीतेचं ज्ञान ह्या गोष्टीसाठी किती योग्य आहे, अचूक आहे आणि उपयुक्त आहे हे आपल्याला समजेल. आता आपल्यामधली जी ही निर्णय शक्ती आहे म्हणजे योग्य अयोग्य ठरवण्याची जी शक्ती आहे त्याच्यासाठी काही दैवी गुण आपल्याला उपयोगी असतात जे आपल्याला भगवद्गीतेच्या ज्ञानातून समजतात. त्याद्वारे आपण योग्य मार्ग निवडू शकतो. आणि आता बघा आपण नेहमीच्या व्यवहारातलं उदाहरण म्हणजे आपल्याला कुठे जायचं असेल आपण गुगल मॅप्सचा वापर करतो. गुगल मॅप्स आपल्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी कुठले वेगळे वेगळे मार्ग आहेत ते सांगतात. अपेक्षित वेळ किती लागेल, ट्रॅफिक कुठे आहे, अशी सगळं माहिती आपल्याला मिळते गुगल मॅप्स वरून. भगवद्गीतेचं ज्ञान हे आपल्याला मनुष्य जीवनाच्या प्रवासामध्ये मनुष्य जीवनातील हा जो प्रवास आहे आपला त्याच्यासाठी मार्गदर्शन करतं. ज्याद्वारे आपण योग्य ठिकाणी पोहोचू शकतो. आता आपल्या जीवनामध्ये काही संकट आलं, काही बिकट परिस्थिती आली तर हे भगवद्गीतेचं ज्ञान आपल्याला अतिशय उपयोगी पडतं. आता कोणी म्हणेल की आता माझ्या जीवनात तर काही सगळं सुरळीत चालू आहे, मला काही संकट नाही, काही बिकट परिस्थिती नाही, तर आज नाहीये पण भविष्यात ती येणार नाही असं आहे का, ते ह्याची गॅरंटी कोणीच देत नाही. त्यामुळे आपल्याला तयारी आधीपासूनच करायची. योग्य मार्ग सोडून आपल्याला कुठे इतरत्र जायचं नाहीये. तर जसं आता गुगल मॅप्स आपल्याला जाण्याचं ठिकाण म्हणजे डेस्टिनेशन घालावं लागतं आपल्याला, पण भगवद्गीता आपल्याला डेस्टिनेशन म्हणजे आपलं गंतव्य स्थान काय आहे ह्याच्याबद्दलची माहिती देते. म्हणजे कसं जायचं हेही सांगते आणि कुठे जायचं याबद्दलही माहिती देते. हे आपण लक्षात घेऊया. सर्व शास्त्रांचं सार मानलं जातं भगवद्गीतेला ते याच कारणासाठी म्हणजे जीवनामध्ये पडलेल्या आपल्याला ज्या शंका असतात, जे प्रश्न असतात त्या सगळ्यांची उत्तरं आपल्याला इथे मिळतात आणि भगवद्गीतेचा अभ्यास आपण जर का केला, मनोभावे केला तर आपल्याला इतर कुठलंही शास्त्र वाचण्याची गरज नाही. आता भगवद्गीता ही एका
आपल्या महत्वाच्या प्रश्नांचं उत्तर देते. आता जो आपल्या सर्वांच्या सर्वसामान्यांच्या मनात पडलेला प्रश्न असतो बघा, की माझ्यासारख्या एवढ्या चांगल्या व्यक्तीबरोबर असं वाईट का झालं बरं? 90% लोक जे भगवद्गीतेचं अध्ययन करू इच्छितात त्यांच्या मनात हा प्रश्न असतो, की माझ्यासारख्या चांगल्या व्यक्ती, गुणी व्यक्ती बरोबर असं का बरं झालं? मी तर एवढी चांगली व्यक्ती आहे, मी तर कोणाचं काही वाईट केलं नाही किंवा जाणता अजाणता पण काही केलं नाही वाईट कोणाचं, मग माझ्या बरोबर असं का वाईट झालं? आता इथे लक्ष आपल्याला मिळेल. पण असं नाहीये की आपण म्हणजे आपल्याला जसं आहे प्रॉब्लेम्स आपल्याला अनेक वर्ष म्हणजे रातोरात येत नाहीत, तसेच आपल्याला उत्तरही त्याची थोड्या काळाने मिळतात. तर धैर्य ठेवायला पाहिजे आपल्याला. आपण रोज येत जाऊया वर्गाला, 18 दिवस आपण अटेंड करण्याचा प्रयत्न करूया आणि हे भगवद्गीतेच्या ज्ञानाने नक्कीच आपल्याला एक समृद्ध जीवन मिळण्याचं एक आपल्याला दिशा मिळते. आता एक लक्षात ठेवायचं इथे की हे सांप्रदायिक नाहीये. भगवद्गीतेचं हे जे ज्ञान आहे ना, हे कुठलं सांप्रदायिक नाहीये. म्हणजे कुठल्याही एका जातीविषयक किंवा धर्मविषयक हे ज्ञान नाहीये. आजपासून 5,000 वर्षांच्या पूर्वी ज्या वेळेला कृष्णांनी अर्जुनाला गीताचा उपदेश केला, तर त्यावेळेला कुठलेही धर्म अस्तित्वात नव्हते. तेव्हा फक्त वर्णाश्रम धर्म होता, ज्याबद्दलचं आपण आता 4थ्या अध्यायामध्ये अधिक माहिती घेणार आहोत. तर परत एकदा तुमचं स्वागत करते सर्वांचं. कृष्ण चरणी प्रार्थना अर्पण करते आपल्या सर्वांना या उपक्रमातून अधिकाधिक ज्ञान प्राप्त होवो म्हणून. माताजी पुढची स्लाइड घेता. बरं, हा सॉरी, हीच ठेवा श्रीला प्रभुपादांची. ठीक आहे, तर कृष्ण कृपा मूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग प्रणाम करूया. श्रीला प्रभुपाद हे इस्कॉनचे संस्थापक आचार्य असं म्हटलं जातं. आता इस्कॉन म्हणजे काय? तर इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस किंवा मराठीमध्ये ह्याला आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ असं म्हणतात. तर श्रीला प्रभुपाद यांनीच ही भगवद्गीता अतिशय साध्या आणि सोप्या शब्दामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. ज्या भगवद्गीतेचा आपण अभ्यास करतो यामध्ये जशी आहे तशी असं या पुस्तकाचं नाव आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही पहिल्या पानावरती बघू शकता. श्रीला प्रभुपाद यांची जी भगवद्गीता आहे ते जशी आहे तशी. आता श्रीला प्रभुपाद यांनी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही भगवद्गीते ही इस्कॉनची चळवळ पोचवली. आणि बघा, परदेशी लोकांनाही आपण हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन करत, अगदी टाळ मृदुंगाच्या साथीत नृत्य करत रस्त्यावरती रथयात्रा काढताना आपण बघतो. माताजी पुढची स्लाइड घेता. आता एक स्लाइड मध्ये चित्र आहे, त्याच्यावरून तुम्हाला समजू शकेल. तर अमेरिकेत पण अगदी रस्त्यावरती असे लोक हे आपल्याला नृत्य करताना दिसतात इस्कॉनचे. आणि हे सर्व श्रीला प्रभुपादांच्या प्रयत्नांनी झालंय बघा. श्रीला प्रभुपाद कसे होते की त्यांनी अमेरिकेमध्ये इस्कॉनची स्थापना केली होती. आणि विशेष म्हणजे माताजी हरे कृष्ण, माताजी तुम्ही पुढची स्लाइड घेता का जरा? म्हणजे मला हा हे बघा, हे रथयात्रेचं चित्र आहे जे मी तुम्हाला सांगते. ते अमेरिकेमध्ये 1967 साली सॅन फ्रान्सिस्को मध्ये झालेली ही रथयात्रा आहे. आणि विशेष म्हणजे काय, या रथयात्रेची सर्व तयारी म्हणजे रथ आहे किंवा श्री जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा यांचे मुखवट आहेत, हे सर्व प्रभुपादांच्या मार्गदर्शनाने तिथेच भक्तांनी तयार केलेले होते. आणि अगदी संकीर्तन करत टाळ मृदुंगाच्या साथीत ही रथयात्रा पार पडलेली होती. आता हे सर्व श्रीला प्रभुपाद यांनी करून दाखवलेलं आहे. आज आपण भगवद्गीतेचा पहिला अध्याय शिकण्याच्या पूर्वी श्रीला प्रभुपाद यांच्याबद्दल थोडं जाणून घेणार आहोत. तर श्रीला प्रभुपाद यांनी आपल्याला एवढ्या साध्या सोप्या शब्दामध्ये ही भगवद्गीता जर का समजावून सांगितली नसती तर कदाचित हा आपण अभ्यास करू शकलो नसतो. तर श्रीला प्रभुपाद कोण होते? त्यांनी जगभरामध्ये ही इस्कॉनची चळवळ का चालू केली? ह्या मागे कुठल्या गोष्टी आहेत हे आपण आता जाणून घेऊया. पुढची स्लाइड घेता माताजी. हा, आता बघा, श्रीला प्रभुपाद यांचा जन्म 1 सप्टेंबर 1896 साली झाला होता. कलकत्त्यामध्ये यांचा जन्म झाला. आणि त्यांचं नाव होतं अभय चरण डे. त्यांच्या पित्याचं नाव होतं गौर मोहन डे आणि त्यांच्या मातेचं नाव होतं, आईचं नाव होतं रजनी देवी. आता जेव्हा त्यांचा जन्म झाला त्यावेळी त्यांच्या आई वडिलांनी तेव्हाच्या प्रथेप्रमाणे त्यांची पत्रिका बनवली. आणि ज्योतिषांनी पत्रिका बनवल्यानंतर त्यांच्या आई वडिलांना जे सांगितलं भविष्य, ते ऐकून त्यांच्या आई वडिलांना अतिशय आनंद झाला. काय सांगितलं बरं ज्योतिषांनी? तर ज्योतिषांनी सांगितलं की तुमचा मुलगा वयाच्या 70व्या वर्षी भागवत धर्माचा प्रसार करेल साता पलीकडे जाऊन, आणि 108 कृष्ण मंदिरं बांधेल. आता श्रीला प्रभुपाद यांचे जे आई वडील होते ते एक शुद्ध वैष्णव होते बघा. त्यांच्या घरी मांसाहार केला जात नसे. अगदी चहा कॉफीचं सेवन पण ते करत नसत. ते फक्त कृष्ण प्रसादच ग्रहण करत असत. म्हणजे प्रथम अन्न कृष्णाला अर्पण करून मगच ते ग्रहण करत असत. आता यांच्या घराच्या जवळ एक राधाकृष्णाचं मंदिर होतं.
आणि अगदी लहान असल्यापासून त्यांचे आई वडील त्यांना मंदिरामध्ये घेऊन जात असत. तर 5 वर्षाचे असताना त्यांनी हट्ट धरला की जवळच्या मंदिरात जशी आता ही रथयात्रा होते तशीच रथयात्रा मला पण करायची आहे. तर तुम्ही पहिल्या चित्रामध्ये तिथे बघू शकता त्यांच्या वडिलांनी त्यांचा हट्ट पुरवला. बालहट्टच होता पण तो पुरवला. त्यांनी एका गाडीची व्यवस्था केली, स्वच्छ करून रंगवून ती सजवली. त्यावरती श्री जगन्नाथ, सुभद्रा, बलदेव यांचे मुखवटे ठेवले आणि जवळच्या सर्व लोकांना, मित्रांना, घरच्या लोकांना सर्वांना रथयात्रेमध्ये सामील होण्याचं आमंत्रण दिलं गेलं. आणि त्यांच्या घरापासून त्या गल्लीपर्यंत रोज 8 दिवस अशी ही रथयात्रा सर्वांच्या टाळ मृदुंगाच्या वाद्यांच्या साथीमध्ये पार पडली. मग घरी येऊन सर्वांनी प्रसाद ग्रहण केला. आता अभयचरण यांचे वडील कापडाचे व्यापारी होते, छोटंसं दुकान होतं त्यांचं. पण त्यांचा नियम काय होता बघा हा, की कामावरून ते घरी परत आले की प्रथम ते भागवतम वाचायचे, चैतन्य चरितामृत वाचायचे, जप करायचे आणि कितीही उशीर झाला तरी त्यांचा हे नियम ते मोडत नसत. आणि मग कृष्णाला अर्पण करूनच ते अन्न ग्रहण करत असत. तर अशा एका शुद्ध प्रकारच्या वातावरणामध्ये अभयचरण लहानाचे मोठे झाले. आता त्यांच्यावरती लहानपणापासूनच असे संस्कार घडत होते. त्यांच्या घरी अनेक स्वामींची ये-जा असे आणि त्यांचे वडील म्हणजे गौर मोहंडे या स्वामींना ह्या बालकांना असा आशीर्वाद द्यायला सांगत की ह्याने पुढे भविष्यामध्ये एक शुद्ध वैष्णव बनावं. त्यांना मृदुंगाचं शिक्षण देण्याची व्यवस्था पण त्यांच्या वडिलांनी केलेली होती. आता एकदा काय झालं, अशा प्रकारे हे लहानाचे मोठे झाले अभयचरण आणि एक दिवस त्यांचा मित्र म्हणाला की कलकत्त्यामध्ये एक स्वामी आलेले आहेत, त्यांना आपण भेटायला जाऊ. तर आता अभयचरण यांना त्या स्वामींना भेटण्यात काही फार उत्सुक नव्हते ते. ते म्हणाले आमच्या घरी तर स्वामींची नेहमीच ये-जा असते. पण त्यांच्या मित्राने खूप आग्रह केला आणि त्या आग्रहानुसार आता कलकत्त्याला अभयचरण त्या मित्रासकट त्या स्वामींना भेटायला गेले. आता मठात गेल्यावरती प्रणाम केला त्यांनी स्वामींना आणि मग त्यांच्या समोर ते बसले. ते स्वामी म्हणजे कोण? तर भक्ती सिद्धांत सरस्वती. ही त्यांची आता पहिली भेट आहे, अभयचरण आणि भक्ती सिद्धांत सरस्वती यांची. तर त्यांच्यामध्ये जी काही त्या भेटीच्या दरम्यान जे काही बातचीत झाली त्याच्यामध्ये भक्ती सिद्धांत सरस्वती यांना समजलं की अभयचरण हा अतिशय हुशार मुलगा आहे आणि त्यांना इंग्रजीचं खूप चांगलं ज्ञान आहे. मग त्यांनी सांगितलं भक्ती सिद्धांत सरस्वतींनी की आपल्या भागवत धर्माचा प्रसार तू पाश्चात्य देशामध्ये जाऊन कर. तुझं इंग्रजीवरती खूप प्रभुत्व आहे. आपल्याकडे जे साहित्य आहे ते बंगालीमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे आणि त्याचा अनुवाद तू इंग्लिशमध्ये कर आणि पाश्चात्य देशात जाऊन ही पुस्तकं विक आणि आपला जो हा भागवत धर्म आहे त्याचा प्रसार तू तिथे कर. आता लक्षात घेऊया की हा काळ, ही भेट जेव्हा झाली हा 1922 साली झाली त्यांची भेट, भक्ती सिद्धांत सरस्वती आणि अभयचरण डे यांची. आता पाश्चात्य देशात जाऊन कसा काय प्रसार करणार, कारण त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य होतं, स्वातंत्र्यपूर्व काळ होता. आता हा प्रश्न जेव्हा त्यांना पडला तेव्हा भक्ती सिद्धांत सरस्वतींनी त्यांना समजावून सांगितलं. त्यांनी काय समजावून सांगितलं, खूप महत्वाचं आहे बघा. त्यांनी सांगितलं की ही जी राजकीय सत्ता असते ना ती तात्पुरतं असते. आता तो ब्रिटिशांचा काळ होता तरी हे तात्पुरतं आहे असं त्यांना समजावून सांगितलं. त्यामुळे राजकीय सत्ता हे तात्पुरतं कल्याणच करू शकतात. त्यांच्याकडून ज्या लोककल्याणार्थ योजना राबवल्या जातात त्याही तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. आता त्यामुळे कोणाचं विशेष कल्याण काही होत नाही. शाश्वत काय आहे तर कृष्ण भावना भावित जीवन हे शाश्वत सत्य आहे. तर ते राजकीय सत्तेवरती अवलंबून आहे, ती काळाची गरज आहे आणि सर्वांपर्यंत ते पोहोचवणंही अतिशय आवश्यक आहे आणि हे लवकरात लवकर होणं अतिशय गरजेचं आहे. आणि कृष्ण भावना भाविक जीवनाचा प्रसार करण्यासाठी तू पाश्चात्य देशात जा, हे त्यांनी पटवून दिलं अभयचरण यांना. तर अभयचरण यांनी भक्ती सिद्धांत सरस्वती यांचा एक एक शब्द ऐकला आणि त्यांना तो पटला. त्यांच्या विचारांनी ना ते खूप प्रभावित झाले. मग रोज ते त्या स्वामींच्या मठात जाऊ लागले, त्यांची प्रवचनं ऐकू लागले, इतर त्यांचे जे शिष्यगण होते, भक्तगण होते त्यांच्या बरोबर ते बोलू लागले. त्यांची प्रवचनं ऐकून आता त्यांचे ते विचार जाणून घेऊ लागले. अभयचरण यांनी भक्ती सिद्धांत सरस्वतीची पहिली भेट मी तुम्हाला सांगितलं 1922 मध्ये झाली आणि 1933 मध्ये त्यांनी स्वामींकडून दीक्षा घेतली. म्हणजे प्रथम भेटीनंतर बराच काळ त्यांनी घालवला. मग त्या दरम्यान त्यांनी त्यांची पुस्तकं वाचली, सखोल त्यांनी वाचन केलं, समजून घेतलं, आपल्या गुरूंबद्दलची सगळी माहिती घेतली आणि मग दीक्षा घेतली. 1939 मध्ये अभयचरण यांना भक्ती वेदांत ही पदवी बहाल करण्यात आली. आता प्रभुपाद यांनी काय विचार केला की भक्ती सिद्धांत सरस्वती यांनी त्यांना पाश्चात्य देशामध्ये जाऊन हा कृष्ण भावनेचा प्रसार करायला सांगितलंय. पण तिथे जाण्या इतपत त्यांच्याकडे पैसे नव्हते त्यांच्याजवळ, म्हणून त्यांनी भारतातून हा प्रचार करायचं ठरवलं.
आता तुम्ही इथे तिसऱ्या चित्रामध्ये जर का बघाल तर तुम्हाला दिसेल की त्यांनी झाशीमध्ये प्रवचन आयोजित केलं होतं. लोकांना ते आवडलं, पण लोकांनी अधिक जाणून घेण्याविषयी, अजून शिकण्याविषयी विशेष उत्सुकता दाखवली नाही. 1935 मध्ये वृंदावनमध्ये राधाकुंडाजवळ भक्ती सिद्धांत सरस्वती आणि प्रभुपाद यांची परत एकदा भेट झाली. आणि त्यांनी त्यावेळेला भक्ती सिद्धांत सरस्वती यांनी भागवत धर्म, कृष्ण भक्ती लवकरात लवकर पाश्चात्य देशात जाऊन पोहोचव असा परत एकदा संदेश प्रभुपाद यांना दिला. पुढच्याच वर्षी म्हणजे 1936 साली भक्ती सिद्धांत सरस्वती कृष्णधामात गेले. नंतर श्रीला प्रभुपाद भारतामध्ये राहून काही काळ ज्ञान देत राहिले, पण त्यांच्या लक्षात आलं की ते गृहस्थ असल्यामुळे त्यांनी दिलेलं ज्ञान लोक गंभीरतेने घेत नसत. आता 1959 साली श्रीला प्रभुपाद यांनी संन्यास घेतला आणि ते वृंदावनात राहू लागले. तिथे राधा दामोदर मंदिरामध्ये राहून ते पुस्तकाचा अनुवाद करू लागले. ती पुस्तकं छापण्यासाठी वृंदावनावरून ते स्वतः दिल्लीला जात असत. या पुस्तकांचं एडिटिंग म्हणा, प्रूफ रिडिंग किंवा ही पुस्तकं छापल्यानंतर त्याचं वितरण ते स्वतः करत असत. गर्दीच्या ठिकाणी जसं हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, या ठिकाणी जाऊन ते लोकांना ही पुस्तकं वाचण्याबद्दल अतिशय कळकळीने सांगत असत. एवढे त्यांचे प्रयत्न आहेत बघा. पुढची घेता स्लाइड. आता हळूहळू श्रीला प्रभुपाद यांनी पाश्चात्य देशामध्ये जायचं जवळजवळ निश्चित केलं होतं, पण तिथे जाण्या इतपत पुरेसे पैसे त्यांच्याकडे नव्हते. तर सिंडिया शिपिंग कंपनीच्या मालकीण होत्या सुमती मोरारजी यांना ते भेटले आणि पाश्चात्य देशामध्ये जाऊन कृष्ण भावनेचा प्रसार करायचा आहे, कृष्ण ज्ञानाचा प्रसार करायचा आहे, म्हणून त्यांच्या जहाजातून जायला परवानगी मिळावी असं त्यांना सांगितलं. आता सुमती मोरारजी यांनी या सत्तरीच्या प्रभुपादांकडे बघून निश्चितच ही परवानगी दिली नाही. जहाजाचा प्रवास कसा होता? अतिशय खडतर होता. आजकाल सारख्या या सुखसोयींनी अजिबात तो नव्हता उपलब्ध. सुखसोयी नव्हत्या त्या काळामध्ये आणि प्रभुपादांना तो झेपणार नाही म्हणून त्यांनी सुमती मोरारजी यांनी हो म्हटलं नाही. पण प्रभुपादांनी परत भेट घेतली काही दिवसांनी आणि आपलं जाणं किती आवश्यक आहे हे त्यांना पटवून दिलं. आणि शेवटी 13 ऑगस्ट 1965 साली जलदूत नावाच्या एका मालवाहक जहाजातून श्रीला प्रभुपाद अमेरिकेसाठी रवाना झाले. आता इथे लक्षात घेऊया, कुठल्याही सुखसोयींनी असं युक्त हे क्रूज नव्हतं, तर एक मालवाहक जहाज होतं. या आता खडतर प्रवासाच्या दरम्यान श्रीला प्रभुपाद यांना 2 हृदयविकाराचे झटके आले. आता हा एवढा लांबचा प्रवास होता, 35 एक दिवस त्यांना लागले तिथे पोहोचायला. आणि एवढ्या लांबच्या प्रवासात जेव्हा हे जहाज समुद्रावरती चालतं तेव्हा सी सिकनेस होतो. सतत मळमळ, उलट्या अशी ही लक्षणं दिसतात. पण श्रीला प्रभुपादांचा निर्धार तर म्हणजे काय प्रश्नच नाही, अतिशय दृढ निर्धार होता त्यांचा. या प्रवासाच्या दरम्यान श्रीला प्रभुपाद यांच्या बरोबर 40 रुपये होते आणि 2 ट्रंक्स होत्या. तर या ट्रंकमध्ये काय होतं, तर एकामध्ये त्यांनी अनुवाद केलेली काही पुस्तकं होती, दुसऱ्यामध्ये त्यांचे काही कपडे, अन्न शिजवण्याचा कुकर, एक मृदुंग आणि एक छत्री त्यांच्या बरोबर होती. तर ते हे हृदयविकाराचे झटके जरी त्यांना आले ना, तरी त्यांचा निर्धार कायम होता की गुरूंनी जो आदेश दिलेला आहे त्याचं पालन त्यांनी न डगमगता केलं बघा. ते बॉस्टनला पोहोचले. तिथे त्यांच्या एका मित्राचा मुलगा होता. काही दिवस ते त्याच्यासोबत राहिले आणि मग त्यांनी न्यूयॉर्कला जायचं ठरवलं. आता दुसऱ्या चित्रामध्ये तुम्ही बघताय ते न्यूयॉर्क मधलं त्यांचं चित्र आहे. तिथे सेंट टॉमकिन्स स्क्वेअर पार्क नावाची जागा आहे. तिथे तिथे रोज दुपारी जाऊन प्रभुपाद हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन करत असत. आणि त्यांचं ते संकीर्तन ऐकून तिथले आजूबाजूचे लोक गोळा होऊ लागले उत्सुकतेने. त्यांना विचारू लागले की तुम्ही काय म्हणताय, कुठून आलात तुम्ही? आणि मग हळूहळू ते सामील झाले या संकीर्तनामध्ये. श्रीला प्रभुपाद त्यांना ज्ञान देऊ लागले आणि अशा प्रकारे ही इस्कॉनची जी चळवळ आहे ना ती खूप पॉप्युलर झाली. अमेरिकेमध्ये त्या काळामध्ये हिप्पी लोक होते, ते हिप्पी लोकही ह्याच्यामध्ये सामील झाले. हे हिप्पी कसे होते, तर ते नशा करत असत, स्वैराचार करत असत, घरदार त्यांनी सोडून दिलेलं होतं, पण तेही या संकीर्तनामध्ये सामील झाले. सगळ्या त्यांच्या ज्या वाईट सवयी होत्या त्या हळूहळू सुटू लागल्या. हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन ते करू लागले आणि श्रीला प्रभुपाद थोड्याच दिवसात तिथे खूप प्रसिद्ध झाले. त्या हरिनामाच्या संकीर्तनाने युवा पिढीला त्यांनी बदलायला सुरुवात केली. आता पुढचं चित्र घेता माताजी. राजकीय नेत्यांची ते भेट घेत असत श्रीला प्रभुपाद, तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसतंय. आणि ते कृष्ण ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असे. आता श्रीला प्रभुपादांना काय वाटायचं की राजकीय नेत्यांनी भगवद्गीतेचं ज्ञान घेऊन राज्य केलं तर ते अधिक योग्य प्रकारे करू शकतील, म्हणून त्यांचा हा प्रयत्न होता. श्रीला प्रभुपाद यांनी अनेक पुस्तकं लिहिली, ते तुम्हाला चित्रामध्ये दिसतात.
बॅक टू गॉडहेड नावाचं एक मासिक पण त्यांनी सुरू केलं या दरम्यान. हा, पुढचं घेता माताजी स्लाइड. हा, तर श्रीला प्रभुपाद यांनी एकूण 14 वेळा परदेश भ्रमण केलंय आणि 25 वेगवेगळ्या देशात जाऊन त्यांनी कृष्ण ज्ञान दिलं. आता लक्षात घेऊया, श्रीला प्रभुपाद यांची सर्वात मोठी जी देणगी आहे ना, ती म्हणजे त्यांचे ग्रंथ. आणि या ग्रंथाची जी अतिशय सुगम अशी भाषा आहे, पण गहनता पण आहे. त्यामुळे हे ज्ञानवर्धक आहेत ग्रंथ, आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय कल्याणकारक असे आहेत. हा, घेता पुढची स्लाइड माताजी. हा, तर श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम करूया. हा, श्री श्री राधा गोविंद यांचं दर्शन आपल्याला मँगलोरमध्ये होऊ शकतं. इथे स्लाइड मध्ये जो तुम्हाला पत्ता दिसतो आहे, हा जुना पत्ता आहे. आता नवीन ठिकाणी स्थलांतर झालेलं आहे. आता ऑगस्टमध्येच नवीन मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे. तुम्ही कधी मँगलोरला गेलात तर निश्चित श्री श्री राधा गोविंदांचं तुम्ही दर्शन करू शकता. पुढचं घेता माताजी. हा, तर श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी आहेत. नामानिष्ठदास प्रभूजी कसे IIT कानपूरचे विद्यार्थी आहेत आणि IIT कानपूर मधून त्यांनी बीटेक पूर्ण केल्यानंतर काही काळ इन्फोसिस मध्ये त्यांनी काम केलं आणि नंतर ते कृष्ण भक्तीमध्ये आले. जवळजवळ गेले 30 हून अधिक वर्ष ते कृष्ण सेवेत आहेत. तर आपला हा जो 18 दिवसांचा उपक्रम आहे, भगवद्गीता समजून घ्या, हा त्यांनीच सुरू केलेला आहे, जो जगातील एक सगळ्यात मोठा ऑनलाईन आणि निशुल्क असा उपक्रम आहे. नामानिष्ठदास प्रभूजींना सादर प्रणाम करूया. हा त्यांच्यामुळे उपक्रम आपल्याला शक्य झाला आणि आपण घरी बसल्या हे भगवद्गीतेचं ज्ञान घेऊ शकलो. बघा, इथे लक्षात घेऊया की श्रीला प्रभुपाद जेव्हा अमेरिकेला गेले होते तर वयाच्या 69व्या वर्षी ते गेले अमेरिकेला. त्यांना त्या प्रवासादरम्यान त्यांची तब्येत बिघडली, पण गुरुचा आदेश पालन करण्याचं कार्य त्यांनी पूर्ण केलं. म्हणजे आपल्याला बघा, खूप सुखसोयी असतात आजकाल आपण प्रवासाला जाण्यासाठी, पण तरीही कुठे जायचं असेल आपल्याला किती विचार करतो, आपण किती तयारी करतो. पण इथे बघा, इथे काही खिशात पैसे नाही, कोणी तिथे माहितीचा नाही, तरी एवढा लांबचा प्रवास करून ते तिथे पोहोचले. म्हणजे शब्द कमी पडतील असं त्यांचं हे कार्य आहे. आणि आपल्या संकीर्तनाने, आपल्या भक्तिभावाने इतक्या लोकांना आपल्याकडे खेचून घेतलं. त्यांनी एवढं अद्भुत कार्य करून दाखवलंय. म्हणजे भगवंतांची कृपा म्हणतात ती हीच आहे. अशा प्रकारे श्रीला प्रभुपादांनी लिहिलेल्या या भगवद्गीतेचं आज आपण अध्ययन करतोय, हे आपलं निश्चित भाग्य म्हटलं पाहिजे. आता पाश्चात्य देशामध्ये लोकांनी कृष्ण भावना स्वीकारणे, ते ज्ञान आचरणात आणणे हे सर्व सोपं नाहीये. श्रीला प्रभुपादांचे खूप प्रयत्न ह्याच्या मागे आहेत आणि कृष्णांची कृपा आहे, त्यामुळेच हे विलक्षण कार्य सिद्ध झालेलं आहे. आता भगवद्गीतेबद्दल इथे आपल्याला सांगितलंय या स्लाइडमध्ये. तर भगवद्गीता एक महान काव्य असं म्हटलं जातं. याबद्दल आता आपण पुढे अजून समजून घेऊया. जेव्हा गीता महात्म्य मी तुम्हाला सांगेन तेव्हा याबद्दल सांगेन. पुढची स्लाइड घेता माताजी. हा, आता इथे बघा, महात्मा गांधींबद्दल आणि आईन्स्टाईन बद्दल सांगितलेलं आहे. तर महात्मा गांधी रोज गीता वाचत असत, त्याप्रमाणे आचरण करण्याचा ते प्रयत्न करत असत. आणि दुसऱ्या चित्रामध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन दिसतोय, अतिशय बुद्धिमान शास्त्रज्ञ आहे, आपण ऐकलंय त्याच्याबद्दल. तर कसं आहे बघा, की आपल्याला वाटतं की शास्त्रज्ञ भगवंतांना मानत नाही, ते त्यांचा विश्वास फक्त शास्त्रावर असतो, पण असं नाहीये. एक लुईस पाश्चर नावाचा पण एक फ्रेंच सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ होत्या, त्याचेही उद्गार इथे जसे यांचे उद्गार दिसत आहेत अल्बर्ट आईन्स्टाईनचे, तसेच त्याचे उद्गारही खूप फेमस आहेत. तो म्हणायचा की लिटिल सायन्स टेक्स अस अवे फ्रॉम द गॉड, बट टू मच ऑफ सायन्स ब्रिंग्स अस क्लोजर टू द गॉड. तर लक्षात काय आपल्याला ठेवायचंय, आता हे शास्त्रज्ञ बघा, पृथ्वीचं भ्रमण बघतात, ग्रह ताऱ्यांचं भ्रमण बघतात, ऋतुचक्र बघतात, पशु पक्षी यांचं एक जीवनचक्र ते अभ्यास करतात. तर हे कसं एक बिनबोभाटपणे, अखंडितपणे, सुरळीतपणे चालू आहे. मग ते कसं चालू आहे, ह्या मागचं कारण जाणून घेण्यासाठी ह्या आईन्स्टाईनने पण भगवद्गीतेचा अभ्यास केला होता आणि त्याला खूप प्रेरणा मिळाली ह्याच्यामधून. तर इथे लक्षात ठेवूया की हे शास्त्रज्ञ लोकही भगवद्गीतेला मानतात, भगवंतांचं अस्तित्व मानतात. हे खूप विशेष आहे. हा, पुढची घेता माताजी स्लाइड. हा, आता इथे या स्लाइडमध्ये काय सांगितलंय आपल्याला ते आपण समजून घेऊया. की आता बघा, मार्केटमध्ये अनेक भगवद्गीतेवरील पुस्तक आहेत. मग आपण इस्कॉनची भगवद्गीता का वाचायची? इस्कॉनची भगवद्गीता म्हणजे श्रीला प्रभुपाद यांनी लिहिलेली जशी आहे तशी. तर आता हे समजून घेऊया ह्याचं कारण काय. आता जसं आपण मोबाईलला चार्ज करणारी केबल असते बघा, आपला मोबाईल ती तुटलेली असेल तर आपला मोबाईल चार्ज होणार नाही.
तसंच ह्या भगवद्गीतेचं ज्ञान जेव्हा आपण परंपरेमध्ये शिकतो ना, परंपरा म्हणजे काय? गुरु शिष्य. गुरुने शिष्याला दिलं, शिष्याने ते पुढे दिलं. अशा प्रकारे जेव्हा अखंडित प्रवाह असतो त्या ज्ञानाचा, तेव्हा ना यथार्थ ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचतं. याला परंपरा म्हणतात. तर इथे आपल्याला ती परंपरा दाखवली आहे बघा. कृष्णांनी प्रथम हे ज्ञान ब्रह्मदेवांना दिलं. ब्रह्मदेवांनी त्यांच्यानंतर ते नारद मुनींना दिलं. नारद मुनींनी व्यासदेवांना दिलं. त्याच्या पुढे ते गुरु शिष्य परंपरेत भक्ती सिद्धांत सरस्वती यांच्यापर्यंत आलं आणि मग ते त्यांनी श्रीला प्रभुपाद यांना दिलं. प्रभुपादांनी आपल्याला हे अज्ञान दिलेलं आहे. आता हा ज्ञानाचा जेव्हा असा अखंडित प्रवाह असतो, त्या ज्ञानानेच आपलं परिवर्तन होऊ शकतं. आता इस्कॉनची जशी आहे तशी हे नाव अतिशय सार्थ आहे बघा त्या कारणासाठी. ज्या वेळेला आपण अशा ज्ञानाचा अभ्यास करतो, असं ज्ञान ग्रहण करतो, त्यावेळेला आपल्याला म्हणजे ह्या परंपरेतून आलेल्या ज्ञानाचं महत्व सांगतेय मी तुम्हाला. त्याच्यामध्ये कोणी मला वाटलं म्हणून त्या ज्ञानामध्ये भर घालत नाही एखाद्या गोष्टीची, किंवा हे अयोग्य आहे म्हणून त्यातला कुठला भाग काढून टाकत नाही. जसं गुरूंनी सांगितलं तेच ज्ञान शिष्य पुढे देतो. म्हणजे उत्तराधिकारे हे ज्ञान, उत्तराधिकाराने हे ज्ञान जे आहे ना अखंडितपणे आपल्यापर्यंत पोहोचतं. म्हणून त्याला जशी आहे तशी असं म्हटलेलं आहे. आता आपण पण जेव्हा मुलांना शाळेत घालतो बघा, त्यावेळेला ती शाळा काय म्हणतात त्याला, ऑथोराइज किंवा प्रमाणित आहे. म्हणजे सीबीएसई ची आहे, एसएससी बोर्डाची आहे किंवा आयसीएसई ची आहे, हे बघून आपण घालतो. कारण आपल्याला खात्री असते की इथे आपल्याला अधिकृत ज्ञान दिलं जाईल आपल्या मुलांना. युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेताना, ती युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना युनिव्हर्सिटी अफिलिएटेड आहे कॉलेज हे आपण बघून तेथून शिकतो. तर तोच महत्व आहे परंपरेतून शिकण्यामध्ये, की जे प्रमाणित गुरूंकडून आलेलं आहे ज्ञान, हे गुरु शिष्य परंपरेतून आलेले आहेत, त्यांच्याकडूनच आपल्याला हे भगवद्गीतेचं ज्ञान घेतलं पाहिजे. हा, पुढची घेता माताजी स्लाइड. हा, आता भगवद्गीता हा खूप सखोल विषय आहे बघा. आता आपण 18 दिवसामध्ये ही ओळख करून घेतोय. काही महत्वाचे श्लोक आपण समजून घेणार आहोत आणि पुढे जसं आपण आपला अभ्यास वाढवू, ऍडव्हान्स लेवलला जाऊ, तेव्हा प्रत्येक श्लोकाचा अभ्यास करून अतिशय सखोलपणे आपण भगवद्गीतेचा अभ्यास करू शकतो. आता बघा, अर्जुन कसा होता? कृष्णांचा परम सखा होता, जिवलग सखा होता त्यांचा. त्यांच्या छत्रछायेमध्ये होता. तरीही सैन्याचं निरीक्षण केल्यानंतर त्याचा गोंधळ उडाला होता. तर समजून घ्यायचं इथे की हा कृष्णांची योजना होती, ज्याद्वारे ही भगवद्गीता तुमच्या माझ्यापर्यंत त्यांना पोचवायची होती. आता अर्जुनाचा भ्रम किंवा तो गोंधळ दूर करण्यासाठी त्यांनी केलेला हा उपदेश, ही कृष्णांची मांडणी होती आणि अर्जुनाला प्रथम श्रोता म्हटलं जातं भगवद्गीतेचं. पण भगवद्गीता ही आहे आपल्या सगळ्यांच्या हितासाठी. अर्जुनाने जे प्रश्न विचारलेले आहेत भगवद्गीतेमध्ये, ते आपल्या सर्वांच्या वतीने विचारलेत आणि त्यांची उत्तरं आपल्या सगळ्यांच्यासाठी फार महत्वाची आहेत. बघा, हे भगवद्गीतेचं ज्ञान अर्जुनाला कृष्णांनी कुरुक्षेत्राच्या युद्धस्थळावरती दिलं. आता युद्धस्थळावरती भावभावना कशा असतात आपल्याला माहितीये. आता कृष्णांनी अर्जुनाला आपल्या कक्षामध्ये बोलवून पण ते देऊ शकले असते हे ज्ञान. पण जसे आता आपण मीटिंग्स करतो, ही झूम मीटिंग करतोय, हे तिथे आपण एकमेकांना ज्ञान देतो, असं नाही केलेलं कृष्णांनी. युद्धस्थळ निवडलं. आता प्रथम त्यांनी या युद्धस्थळावरती अर्जुनाचे सगळे प्रश्न ऐकून घेतले आणि मग त्याला ज्ञान दिलं. तर का बरं युद्धस्थळाची त्यांनी निवड केली असेल ज्ञान द्यायला अर्जुनाला? इतकी त्यांना ठिकाणं होती, इतकी स्थानं उपलब्ध होती, पण युद्धस्थळाची निवड कृष्णांनी का केली अर्जुनाला ज्ञान द्यायला? आपल्यापैकी कोणी सांगू शकेल का? महालात बोलवूनही ते ज्ञान देऊ शकले असते, पण तसं न करता युद्धस्थळाची त्यांनी निवड केली. तुम्हाला काही सांगता येईल कोणाला? हरे कृष्ण. आपण प्रयत्न करूया सगळ्यांनी. का बरं युद्धस्थळाची कृष्णांनी निवड केली? आपल्या महालात बोलवून ते अर्जुनाला ज्ञान देऊ शकले असते, पण तसं न करता त्यांनी युद्धस्थळी अशा वेगवेगळ्या भावभावना असताना पण युद्धस्थळाची त्यांनी निवड केली. कोणाला सांगायला आवडेल का? आपण प्रयत्न करूया. उत्तर चुकलं तरी चालतंय. बरं, आता आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे आपल्याला समजायला सोपं होईल बघा. आता एखादा मुलगा कॉलेजला जायला तयार होतोय किंवा ऑफिसला जायला तयार होतोय आणि तेवढ्यात त्याच्या आईने सांगितलं की अरे मला तुझ्याकडे जरा काहीतरी बोलायचंय. पण या मुलाला कॉलेजला जायची किंवा ऑफिसला जायची आता एवढी घाई आहे की आईने सांगितलेलं ऐकण्याची त्याला त्याच्याकडे वेळच नाहीये. तो सांगतो मी आता निघतोय, मी नंतर तुझं ऐकेन.
आता हा जातो आपल्या घरातून बाहेर पडतो. थोडंसं पुढे गेल्यावरती काहीतरी लोक एकत्र होऊन भांडण करत असतात, वादविवाद चालू असतात. आता बघा घरून त्याला आईचं म्हणणं ऐकण्यासाठी 2 मिनिटाचाही वेळ नव्हता. पण आता इथे जे वादविवाद चाललेत, तो तिथे थांबून पुढची 5-10 मिनिटं ऐकत होता काय वादविवाद आहे ते. तसंच आहे इथे. आता कारण कसं आहे, एक टेंडन्सी असते ना, आपली नॅचरल टेंडन्सी असते, जिथे वादविवाद आहेत किंवा भांडणं आहेत, ते ऐकण्याचं आपलं हे होतं. आता हे महाभारताचं युद्ध जे होतं याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. हा तर सगळं म्हणून कृष्णांनी युद्धस्थळाची निवड केली, ज्याद्वारे ते अर्जुनाला हे ज्ञान देऊ शकले. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, आपल्या जीवनामध्ये अशी एक्स्ट्रीम परिस्थिती किंवा बिकट परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत हे ज्ञान घ्यायला आपण तयार होत नाही. लक्षात घेऊया, जोपर्यंत आपल्यावर संकट येत नाही, आपल्या कुटुंबातील जवळचे किंवा नातेवाईक, आपले मित्र मंडळी आपल्याला मदत करू शकत नाही, कोणी करू शकत असेल तर फक्त कृष्ण करतील एवढं, तेव्हा हे जेव्हा आपण समजतो ना, तेव्हाच आपण हे ज्ञान घेऊ शकतो. ते आत्मसात करायला आपण तयार होतो. आता अर्जुनाचं काय नाव आहे? एक गुडाकेश असं नाव आहे. गुडाकेश म्हणजे काय, की अज्ञानाच्या अंधकाराला ज्याने जिंकलेला आहे. पण असा अज्ञानाच्या अंधकारावरती विजय मिळवणारा अर्जुन पण पूर्ण मोहित होतो. याचं कारण काय आहे? कृष्ण असं आहे. कृष्ण म्हणजे कोण? ऋषिकेश आहेत. ऋषिकेश म्हणजे ज्यांनी इंद्रियांना वशमध्ये करू शकतात. ऋषिक म्हणजे काय? इंद्रिय, आणि केश म्हणजे इंद्रियांचे स्वामी. ईश म्हणजे इंद्रियांचे स्वामी. इंद्रियांच्या स्वामींनी त्याला भ्रमित केलं आणि त्याद्वारे भ्रमित झाल्यामुळे मग त्याने प्रश्न विचारले आणि मग कृष्णांनी त्याला मार्गदर्शन केलं. तेच हे भगवद्गीतेचं ज्ञान जे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलं गेलेलं आहे. आता भगवद्गीतेमध्ये एकूण 700 श्लोक आहेत. या 700 श्लोकांच्या पैकी 575 श्लोक हे भगवान कृष्णांच्या मुखी आहेत. मंत्रमय अशी दिव्य वाणी जी आहे कृष्णांची, ती 575 श्लोक कृष्णांच्या मुखी आहेत. 83 श्लोक अर्जुनाच्या मुखी आहेत. संजयच्या मुखी 41 श्लोक आहेत आणि धृतराष्ट्राच्या मुखी 1 श्लोक आहे. तर आता आपण जाणून घेतलं की भगवद्गीता काय आहे. तर एक महाकाव्य आहे, म्हणजे कृष्णांनी गायलेलं एक गीत आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ज्ञान दिलं गेलेलं आहे. आता कृष्ण तर ज्ञान देतायत. आपण समजूया की कृष्ण इथे गुरुच्या स्वरूपात आहे. गुरुच्या रूपामध्ये अर्जुनाला ते मार्गदर्शन करतायत. पण इथे अर्जुनाच्या मुखी पण 83 श्लोक आलेले आहेत. काय वाटतं बरं तुम्हाला? का बरं अर्जुनाने 83 श्लोक अर्जुनाच्या मुखी आलेले असतील? कोणी सांगू शकेल? कृष्ण तर इथे गुरु आहेत, शिक्षकाच्या भूमिकेत आहेत. हा, ते तर ज्ञान देतातच आहेत. आपण समजू शकतो की 700 पैकी 575 श्लोक कृष्णांच्या मुखी आलेले आहेत. अर्जुनाच्या मुखी 83 श्लोक येण्याचं काय महत्व आहे? आपण प्रयत्न करूया. आपला हा इंटरॅक्टिव्ह क्लास आहे बघा. प्रत्येकाने बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपलं उत्तर चुकलं तरी चालतं, पण आपण प्रयत्न करूया. हरे कृष्ण. का हरे बरं कृष्ण. अर्जुना? त्या हरे त्या कृष्ण, बोला माताजी. अर्जुनला तिथे त्या पार्श्वभूमीवरती आपल्या भावांशी युद्ध करायचे होते म्हणून. हा, बरोबर आहे, कौरवांशी. बरोबर आहे. शंका होत्या त्याच्या मनात, हो ना. त्याला हो. शंकेचं उत्तर पाहिजे होतं. तेच मी ते म्हणजे आता बघा, शिक्षकाच्या भूमिकेमध्ये, गुरुच्या भूमिकेमध्ये कृष्ण त्याला मार्गदर्शन करतायत. पण शंका कोणाच्या मनात आल्या? विद्यार्थ्याच्या मनात यायला पाहिजे ना. आपण एखादं ज्ञान जेव्हा हो. घेतो, ते जाणून घेण्याबद्दल जिज्ञासा आपल्याला पाहिजे आणि ज्ञान जाणून घेताना प्रश्नही पडले पाहिजे. त्याची उत्तरं तो आपल्या शिक्षकांना विचारून आता त्याने जाणून घेतलेली आहेत. खूप छान उत्तर माताजी. हरे कृष्ण. हरे हा. कृष्ण. हा. आपण माताजी पुढची घेता स्लाइड. आता भगवद्गीतेमध्ये बघा 5 विषयांवरती चर्चा झालेली आहे. कुठले विषय आहेत बरं? पुढची स्लाइड घेता माताजी. पहिलं म्हणजे ईश्वर. आता ईश्वर म्हणजे कोण आहे? तर कृष्णांबद्दल म्हटलेलं आहे इथे. मग आता हे भगवद्गीता काय आहे? योगशास्त्र आहे बघा. योग म्हणजे काय? जोडणे. कुठल्याही गोष्टीला जेव्हा जोडतो आपण तेव्हा त्याला योगशास्त्र म्हटलं जातं. मग आता हे कर्माच्या पद्धतीने असो, ज्ञानाच्या पद्धतीने असो, भक्तीच्या मार्गाने असो, कृष्णांच्या बरोबर जोडणं ह्याचं हे योगशास्त्र आहे. तर ईश्वर म्हणजे कोण? कृष्णांच्या बद्दल आहे. मग जीव, पुढचा माताजी घेता स्लाइड. हा, जीव. तर जीव म्हणजे काय? हा जीव कसा कृष्णांच्या पेक्षा म्हणजे ईश्वराच्या पेक्षा वेगळा आहे, याबद्दल आपण समजून घेतो. त्याच्या पुढे माताजी स्लाइड घ्या. प्रकृती. हा, प्रकृती. आता प्रकृती म्हणजे काय? मग प्रकृतीचे काय गुण आहेत? म्हणजे जीव हा प्रकृतीच्या गुणांनी कसा बद्ध होतो? प्रकृतीच्या त्रिगुणात्मक शक्तीमधून आपण कसे बाहेर पडू शकतो? हे सगळं आपण प्रकृतीमध्ये समजून घेणार आहोत. पुढची स्लाइड घ्या माताजी.
हा, आता काळ काळ हे कसं आहे बघा, काळचं समय ज्याला म्हणतो आपण सगळं जाणतो, पण त्याची व्याख्या करू शकत नाही. काळाचं युनिट ऑफ मेजरमेंट आपण सांगू शकतो, सेकंद आहे, मिनिट आहे, तास आहे, पण त्याची व्याख्या करू शकत नाही. ते कृष्णांची शक्ती आहे. आता ह्या ज्या पहिल्या चार गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, ईश्वर, जीव, प्रकृती आणि काळ, या शाश्वत किंवा नित्य आहेत. पण ह्याची पुढची स्लाइड घ्या माताजी. आता इथे कर्म म्हटलेलं आहे. तर कर्म म्हणजे काय, की आता जीव अशी प्रक्रिया क्रिया करतो ज्याने त्याला दुसरं भौतिक शरीर प्राप्त होतं. म्हणजे एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन आपण म्हणतो ना. तर भगवद्गीता आपल्याला कर्माबद्दल पण ज्ञान देते, सखोल ज्ञान देते. काही कर्म बघा तीव्र कर्म असतात. उदाहरणार्थ गाडीने धक्का मारला, ऍक्सिडेंट झाला, तर लगेच नुकसान होतं. म्हणजे लगेच रिझल्ट मिळतो त्याचा. पण काही मंद कर्म असतात, म्हणजे आपण रोप लावतो, ते हळूहळू वाढून त्याचा वृक्ष बनतो. तर सकाम कर्म, निष्काम कर्म, अकर्म, विकर्म, असं बरंच काही आपण कर्माच्या बद्दल भगवद्गीतेमध्ये आपल्याला ज्ञान मिळणार आहे. तर पहिली चार आपण जी म्हटलं की पाच गोष्टी आपण भगवद्गीतेमध्ये शिकतो, तर त्यातल्या पहिल्या चार गोष्टी म्हणजे ईश्वर, जीव, प्रकृती आणि काळ, या शाश्वत म्हटल्या जातात, त्या नित्य नित्य आहेत. पण कर्म कसं आहे, अनित्य किंवा तात्पुरतं म्हटलं जातं. जीव, काळ आणि प्रकृती या ईश्वराच्या शक्ती आहेत. आता ईश्वर कसं आहेत, नित्य आहेत, तर त्यामुळे ह्याही नित्यच गोष्टी आहेत. पण कर्म आणि त्यांची प्रतिक्रिया ही ईश्वराची ऊर्जा नाहीये. जीवाच्या इच्छेनुसार ईश्वर त्याला मान्यता देतात, पण कसे आहे, तटस्थ पर्यवेक्षकासारखे. म्हणून ही शक्ती जी आहे ना, हा अनित्य जे आहे ना, कर्माला अनित्य मानलं जातं. ही जीवाची ऊर्जा आहे, हे महत्वाचं आहे, जाणून घेऊया इथे. आता ईश्वर म्हटलं आपण की परमपुरुषोत्तम श्रीकृष्ण. मग ते भगवंत त्यांना का म्हटलं जातं, याबद्दलही आपण या अध्यायामध्ये आपण भगवद्गीतेमध्ये जाणून घेऊया. प्रकृती ही कृष्णांची शक्ती आहे, ईश्वराची शक्ती आहे, अस्थायी स्वरूपाची आहे, पण ती शाश्वत आहे. जसं आता गुरुत्वाकर्षण आहे बघा, आपल्याला दिसत नाही डोळ्याने, पण काम करत असतं. तशीच ही त्रिगुणात्मक जी शक्ती असते ना, आपल्याला दिसत नाही, पण तिच्या प्रभावाने झालेले जे परिणाम असतात ना, त्यामध्ये आपण गुरफटलेले असतो. जीव म्हटलं आपण, तर जीव म्हणजे आपण सर्व, मनुष्य, प्राणी, देव, देवता, या सर्वांना जीव म्हणतात. मग जीवाचा आणि परमेश्वराचा काय संबंध आहे, हे आपण या भगवद्गीतेमध्ये समजून घेतो. ईश्वर, जीव, प्रकृती, काळ हे सर्व एकमेकांशी जोडलेले आहेत आणि शाश्वत आहेत. काळ म्हणजे कसं आहे, अनंत काळ आहे, त्याचं कार्य काय, नाश करणं असं आहे. सुख दुःख काळ निर्धारित करतो. आणि ईश्वराची एक सर्वोच्च शक्ती मानली जाते काळ, जी भौतिक जगामधली प्रत्येक गोष्ट नष्ट करते. काळ नियमन करत असतो सर्व गोष्टींचं. कालाच्या मर्यादेने आपण सर्व बांधलेले असतो. आणि कर्म तुम्हाला मी सांगितलं, ज्या विभिन्न क्रिया किंवा कृती जीव करतो त्याला कर्म म्हटलेलं आहे. आता या जगामध्ये प्रत्येक क्रियेची एक प्रतिक्रिया मिळते. त्यामुळे कसं आहे बघा, जीव अनादी काळापासून कर्माचे फळ किंवा कर्माची प्रतिक्रिया भोगतोय. पण आता इथे समजून घेण्याचं काय महत्वाचं आहे, की ज्ञान घेतल्याने जीव कर्माची प्रतिक्रिया बदलू शकतो. म्हणून कर्म हे शाश्वत मानलं जात नाही, अनित्य मानलं जातं. म्हणजे कळत नकळत आपण काही कृती जेव्हा करतो, तेव्हा त्याच्यावरती आधारित आपली भविष्यातली सुख दुःख ठरत असतात. एवढंच नाही, तर भविष्यामध्ये आपण कुठलं शरीर आपल्याला मिळणार आहे, हेही आपली कर्म निश्चित करत असतात. ते खूप महत्वाचे आहे. आता इथे भगवद्गीतेची आपल्याला पार्श्वभूमी सांगितलेली आहे. पुढची स्लाइड घेता माताजी. हा, आता या युद्धामध्ये कृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथी होते. आपण म्हटलं कृष्णांचं नाव आहे पार्थसारथी. आणि युद्धाच्या दिवशी अर्जुन कृष्णाला काय म्हणाला, की मला कौरवांची युद्धसेना बघायची आहे. आणि त्याने कृष्णाला सांगितलं की कौरव सेनेचं मला व्यवस्थित निरीक्षण करता येईल अशा ठिकाणी दोन्ही सैन्यांच्या मध्ये तुम्ही रथ घेऊन जा. तेव्हा कृष्ण अशा जागी रथ घेऊन गेले जिथे दोन्ही सेना आता अर्जुनाला व्यवस्थित दिसल्या. कौरवांची सेना बघून अर्जुन गोंधळला, त्याने युद्ध करायला नकार दिला. तो युद्ध करायला का तयार नाही ह्याची कारणं त्याने कृष्णांना दिली. आणि कृष्णांना तो शरण गेला, आणि परिणामी भगवद्गीता बोलली गेली. कृष्णांनी अर्जुनाला हा भगवद्गीतेचा उपदेश दिला. पुढची घेता स्लाइड माताजी. हा, आता आपण इथे गीता महात्म्याबद्दल समजून घेऊया. तर गीता महात्म्य काय आहे, ही भगवद्गीतेची महिमा आहे असं आपण समजूया. आधी शंकराचार्य यांनी ती सांगितलेली आहे. तर भगवद्गीता हे आपण म्हटलं की कृष्णांची दिव्य वाणी आहे, दिव्य साहित्य आहे. आता जो ह्या साहित्याचं, कृष्णांच्या दिव्य वाणीचं ध्यानपूर्वक पठण करतो, यातील उपदेशाचं पालन करतो, तो भगवान कृष्ण यांचा आश्रय प्राप्त करतो असं म्हटलेलं आहे. समस्त भय चिंता यामधून तो मुक्त होतो.
आता बाजारामधून भगवद्गीता विकत आणली, त्याची पूजा केली, अगदी धूप दिवा लावून फूल वाहिलं त्याला, तरी लाभ होणार नाही. लक्षात काय घ्यायचंय इथे शंकराचार्य काय सांगतात? ध्यानपूर्वक पठण केलं पाहिजे आणि त्यातील उपदेशाचं पालन केलं पाहिजे. आता समजा आपल्याला गुलाबजाम खायला खूप आवडतात, आपण ते बनवण्यासाठी सर्व साहित्य आणलं आणि त्याच्याकडे नुसतंच बघत राहिलो तर काही लाभ होईल का? नाही. अगदी बनवले गुलाबजाम तरीही लाभ होणार नाही. आपल्याला ते खावे लागतील तेव्हा त्याचा स्वाद आपण चाखू शकतो. तसंच आहे, पुस्तकाची पूजा करून लाभ होणार नाही. ध्यानपूर्वक पठण केलं पाहिजे, उपदेशाचं पालन करणं गरजेचं आहे, बोध घेणं आवश्यक आहे इथे. आता शंकराचार्यांनी गीता महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे की एखाद्याने पूर्ण निष्ठेने किंवा गंभीरतेने जर का भगवद्गीतेचं पठण केलं तर भगवंतांच्या कृपेमुळे तो पूर्व दुष्कर्मांच्या प्रतिक्रियांचा जो प्रभाव असतो ना, त्यातून तो मुक्त होऊ शकतो. हे त्याचं महात्म्य आहे. तर इथे एक श्लोक घेतलेला आहे बघा, तो आपण समजून घेऊया. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनहा पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. काय म्हटलेलं आहे की सर्व उपनिषदे गायीप्रमाणे आहेत. गायीचे दूध दोहन करणारे भगवान श्रीकृष्ण हे नंदाचे पुत्र आहेत. अर्जुन हे एक वासरू आहे आणि गीतेतील अमृत हे दूध आहे. आणि उत्तम आस्तिकी बुद्धीचे भाग्यवान भक्त हे दूध पितात आणि उपभोग घेतात, असा ह्याचा अर्थ सांगितलेला आहे. आता इथे आपण समजून घेऊया की गीता महात्म्य मधला हा जो श्लोक आहे ह्याच्यामध्ये असं काय सांगितलंय आपल्याला की आता 108 उपनिषद आहेत बघा. या उपनिषदांची तुलना एका गायी बरोबर केलेली आहे आणि गायीचं दोहन करणारे कोण आहेत? तो गोपाल नंदन कृष्ण आहेत. गायीच्या वासराची तुलना इथे अर्जुना बरोबर केलेली आहे आणि या गायीचं दूध म्हणजे गीतामृत म्हटलेलं आहे. आता गीतामृताचं पान कोण करतं? तर कृष्णांचे भक्त करतात, म्हणजे आपण करतो. आणि गीतामृताचं पान करून त्यांना आनंद मिळू शकतो, हा या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे. महत्वाचं बघा, इथे उपनिषदांचं सार आहे भगवद्गीता. गीतोपनिषद असंच म्हणतात भगवद्गीतेला. तर इथे आपण समजून घेऊया की गंगोदकासारखं महत्व आहे या भगवद्गीतेचं. आणि गंगोदकामध्ये जसं एकदा जरी आपण स्नान केलं तरी आपली पाप नष्ट होतात, तसंच या गंगोदकामध्ये आपण स्नान केलं, भगवद्गीतेच्या अमृताचं पान केलं तर भौतिक जगातली जी मलिनता आहे, दुःख आहे, यापासून आपली कायमची सुटका होऊ शकते. भगवद्गीतेच्या अध्ययनाचं किती महत्व आहे हे आपण समजू शकतो. आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कामामध्ये व्यस्त असतो, नोकरीमध्ये असतो, काही आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, तरीही थोडा वेळ काढून आपल्याला भगवद्गीतेचा अभ्यास केला तर आपल्याला इतर काहीही करण्याची गरज नाही. साक्षात परमपुरुषोत्तम श्रीकृष्णांची दिव्य वाणी आहे, तिचा अभ्यास केला तर इतर शास्त्रांचा अभ्यास करायची आपल्याला आवश्यकताच उरत नाही. तो जो ह्या गीतेच्या गंगोदकाचं पान करतो, श्रवण करतो म्हणूया, पठण करतो, चिंतन करतो, त्याचा पुनर्जन्म होत नाही, असं आदि शंकराचार्यांनी इथे ह्या श्लोकामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे गीता महात्म्यामध्ये. तर या जगामध्ये जी काही इति कर्तव्यता बद्दल आपण आहे, या जगामध्ये आपण आलेलो आहे, ती कशी करावी याबद्दल सांगणारा हा दिव्य ग्रंथ आहे. मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे, या मनुष्य देहाने काय कर्तव्य आपल्याला करायची आहेत, हे ज्ञान देणारा हे योगशास्त्र आहे गीता, असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. पुढची घेता स्लाइड माताजी. हा, तर अर्जुन विषाद योग हा आपला अध्यायाचं नाव आहे. तर विषाद म्हणजे काय? तर दुःख, आणि दुःखाबरोबर एकरूप झालेला म्हणून तो योग म्हटलेला आहे. योग म्हणजे काय? एकरूप होणे किंवा जोडून घेणे. तर या दुःखामध्ये अतिशय हा एकरूप झालेला आहे अर्जुन, जणू दुःख सागरामध्ये हा बुडून गेलेला आहे. आता मला तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे की भगवद्गीता कोणी वाचावी असं तुम्हाला वाटतं? वृद्धांनी वाचावी, तरुणांनी वाचावी, गृहस्थांनी वाचावी? काय तुमचं म्हणणं आहे? काय वाटतंय तुम्हाला? भगवद्गीतेचं अध्ययन, पठण, श्रवण कोणी करावं? कोणी सांगू शकेल? तरुण पिढी. तरुण पिढी. बरं, का बरं तरुण पिढी माताजी? तरुण पिढीला आजच्या तारखेमध्ये खूप गाईड करायची आवश्यकता आहे. त्यांना वाईट काय आहे हे माहिती नाही, चांगलं हा, काय आहे म्हणजे हे माहिती नाही. मार्गदर्शन. बरोबर आणि बरोबर, आपण खूप छान. आपण काय करतो यांचे प्रमाण काय होणार हे पण त्यांना माहिती नाही. बरोबर बरोबर, खूप छान उत्तर आहे. अजून कोणाला सांगायला आवडेल का? कोणी वाचावी भगवद्गीता? वृद्धांनी वाचावी का माताजींचं म्हणणं आहे तरुण पिढीने वाचावी?
कोणाला असं वाटतंय का की रिटायर झाल्यावरती भगवद्गीतेचं अध्ययन केलं पाहिजे? बरं. आता श्रीला प्रभुपाद काय सांगतात की मनुष्य म्हणून जन्म घेतलेल्या प्रत्येकाने जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या चक्रातून जातो मनुष्य बघा. त्या प्रत्येकाने भगवद्गीता वाचली पाहिजे. आपल्या जीवनाचं युजर मॅन्युअल आहे बघा. आपल्याला ना आपण एखादं एक उपकरण घरी आणतो, जसं एखादं वॉशिंग मशीन असेल, त्याच्याबरोबर आपल्याला ती पुस्तिका मिळते. त्याच्यामध्ये डूज अँड डोंट्स लिहिलेले असतात. म्हणजे ते वॉशिंग मशीन कसं वापरायचं, वापरताना कशी काळजी घ्यायची. तसंच हे भगवद्गीता आहे, हे मनुष्य जीवनाचं युजर मॅन्युअल आहे. ह्या जीवनामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, कर्तव्य कशी कुठली आहेत आपली, ती कशी केली पाहिजेत, यासाठी हे खूप महत्वाचं आहे. तर लक्षात घेऊया, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी यामधून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने भगवद्गीतेचं अध्ययन केलं पाहिजे. पुढची स्लाइड घेता माताजी. हा, तर या चित्रामध्ये आपल्याला धृतराष्ट्र पण दिसतो आहे, जो डावीकडे सगळ्यात कोपऱ्यातलं जे चित्र आहे ते धृतराष्ट्राचं आहे. त्याच्यानंतर मध्ये दुर्योधन दिसतो आहे आणि सगळ्यात शेवटी दुर्योधन उजवीकडे आणि जो मध्ये आहे तो अर्जुनाचं चित्र आहे. आपण आता पुढे समजून घेऊया. माताजी, पुढची स्लाइड. हा, मी श्लोक वाचते. हरे कृष्ण. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम अकुर्वत संजय. पुढची स्लाइड घेता माताजी. त्याच्यामध्ये हे आहे. अच्छा, हरे अनुवाद नाहीये का? हा, वाचा वाचा. हरे कृष्ण. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. हरे कृष्ण. नाही हरे वाटत कृष्ण. त्याचं. हा. हा, धृतराष्ट्रने म्हटलेला हा श्लोक आहे बघा. भगवद्गीतेची सुरुवात, पहिला श्लोक आहे धृतराष्ट्राच्या मुखी आलेला. आणि तो प्रश्न काय विचारतोय की हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित झाल्यानंतर युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? आता धृतराष्ट्र आणि पांडू भाऊ भाऊ होते हे आपल्याला माहितीये. पण धृतराष्ट्र कसा आहे, आंधळा असल्याने पांडूला राजा बनवण्यात आलं होतं. आणि त्यामुळे धृतराष्ट्राला नेहमी ह्या पांडूच्या बद्दल थोडा तो जळतच असे, त्याला ईर्ष्याच होती. आता पांडूच्या मृत्यूच्या नंतर धृतराष्ट्राला वाटत होतं की त्याच्या पुत्रांनी, कौरवांनी राजा बनलं पाहिजे. आणि इथे संजय कोण आहे? तर संजय हे धृतराष्ट्राचे सचिव आहेत. आपण जाणून घेतलं की युद्ध होऊ नये म्हणून युद्धाच्या पूर्वी अनेक वाटाघाटी झाल्या. कृष्णांनीही शांतीदूत बनून हे युद्ध होऊ नये म्हणून प्रयत्न केले होते. कौरवांना सांगितलं होतं की पांडवांना राज्य करण्यासाठी 5 गावं द्यावीत. पण कौरवाने, दुर्योधनाने नकार दिला की सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन पण पांडवांना तो देणार नाही असं सांगितलं. त्यामुळे पांडवांना युद्ध करण्याच्या पलीकडे कुठलाही दुसरा पर्याय उरला नाही. आता इथे धृतराष्ट्र आणि संजय एका महालात बसलेले आहेत. आणि व्यासदेवांनी, म्हणजे जे संजयचे गुरु आहेत, त्यांनी त्याला, संजयाला दिव्य दृष्टी दिलेली आहे, ज्याद्वारे संजय युद्धस्थळावर घडलेल्या सर्व घटना बघून आता इथे वर्णन करून धृतराष्ट्राला सांगतोय. तर धृतराष्ट्राने म्हटलेला हा एकमेव श्लोक आहे. आणि या श्लोकाद्वारे धृतराष्ट्राची मानसिकता आपल्याला समजू शकते. आता इथे कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र असंही म्हटलेलं आहे. कारण अनेक योगींनी लाखो वर्ष इथे तप केला होता, जप केला होता, दानधर्म केलं होतं. त्यामुळे ही भूमी पावन झाली होती बघा. जसा मंदिरामध्ये जाऊन भक्तगण जप करतात, कीर्तन करतात, होम हवन करतात, त्यामुळे ती जागा पवित्र होते. तसंच आहे. तर कुरुक्षेत्राला इथे पावनभूमी म्हटलेलं आहे. आणि 1 मिनिट माताजी, आधीची स्लाइड घेता का तुम्ही? ज्याच्यामध्ये धृतराष्ट्र, हा बघा, आता इथे ना धृतराष्ट्राच्या चेहऱ्याकडे बघून आपल्याला समजतं की त्याच्या मनामध्ये काळजी होती. आता बघा, समजून घेऊया धृतराष्ट्राची मानसिकता. आपल्याला समजून घ्यायची की पांडव कसे होते, धर्माच्या बाजूने होते. आणि कुरुक्षेत्राला आपण धर्मक्षेत्र म्हटल्याने त्याचा फायदा आता ह्या पांडवांना होईल का? आणि तसा फायदा जर का पांडवांना मिळाला तर हे पांडव युद्ध जिंकतील असं त्याला काळजी वाटत होती. तसंच आता अशा या पवित्र भूमीवर, म्हणजे आपण ज्याला कुरुक्षेत्राला पवित्र भूमी म्हटलं, पांडव युद्ध करतील का की माघारच घेतील युद्धातून? आणि तसं झालं तर युद्ध न करताच कौरवांना, माझ्या मुलांना राज्य मिळेल असंही त्याला वाटत होतं. त्याच्या मनात असे अनेक विचार होते. दुसरं त्याला काय वाटत होतं की आता या पावन भूमीचा, पवित्र भूमीचा माझ्या मुलांवरती जर का परिणाम झाला आणि ते जर का द्यायला तयार झाले राज्य पांडवांना,
तर काहीतरी वेगळंच होईल, म्हणजे त्याला अनेक विचाराने तो गोंधळून गेलेला होता आणि पुत्रमोहाने तो अतिशय ग्रसित होता बघा. आता मी एखादं उदाहरण तुम्हाला सांगते, की गृहिणींना आपल्या मुलांच्या वार्षिक परीक्षा येतात, त्यावेळेला अशीच मनामध्ये काळजी वाटत असते, की आपला मुलगा परीक्षा बरोबर देईल का? सगळं व्यवस्थित लिहील ना? त्याचा पेपर वेळेमध्ये पूर्ण होईल ना? कारण काय, ही काळजी असण्याचं काय महत्व आहे? ममत्व आहे तिथे. ममत्व असल्यामुळे आपल्या मुलाबद्दल आपल्याला ही काळजी वाटते. आपण परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या सगळ्या मुलांबद्दल ही काळजी करत नाही. आपल्या मुलाबद्दल काळजी वाटते, कारण पुत्रमोह, तसाच हा पुत्रमोह इथे या धृतराष्ट्राला आहे आणि त्यामुळे तो अशा प्रकारचं त्याची मानसिकता आहे. तर पुढच्या ह्याच्यामध्ये राज्याची लालसा पण त्याच्याकडे खूप आहे आणि म्हणून त्याने युद्ध थांबवण्याचा काहीही प्रयत्न केला नाही धृतराष्ट्राने, हे आपण समजून घेतलं पाहिजे. पुढचा माताजी. आता हा धृतराष्ट्र जो आहे ना, हा डोळ्यांनी आंधळा तर होताच, म्हणजे पुत्रमोहाने आणि राज्यप्राप्तीने त्याला अंध केलं होतं. ह्याच्या आधीची स्लाइड घ्या माताजी, ज्याच्यामध्ये ती तुलना दाखवली आहे ना. आता ह्या चित्रामध्ये बघा, एक तुलना दाखवलेली आहे, ही समजून घेऊया. दक्षिण भारतामध्ये बघा, काही घरामध्ये ही प्रथा असते की वास्तुशांतीला दूध उतू जाऊ दिलं जातं, ते शुभ मानलं जातं. आता इथे या तुलनेद्वारे धृतराष्ट्राची मानसिकता आपल्याला समजून घ्यायची आहे. श्लोकामध्ये बघा, सुरुवात होते मामका पांडवाश्चैव. पांडूचे पिता म्हणजे पांडवांचे पिता पांडू यांचा मृत्यू खूप आधी झालेला होता. त्यामुळे धृतराष्ट्राची ही जबाबदारी होती की आपल्या भावाच्या मुलांना त्याच्या स्वतःच्या मुलांसारखं वागवायचं, म्हणजे कुठला भेदभाव करायचा नाही. पण त्याने असं केलं नाही. तो काय म्हणतोय बघा, मामका पांडवाश्चैव, माझी मुलं आणि पांडूची मुलं. आता पांडव हेही कुरुवंशीच आहेत, पण धृतराष्ट्र आपल्या मुलांना कौरव म्हणत असे आणि पांडूच्या मुलांना पांडव असं म्हणत असे. आता विभागणी केली ना त्याने, जसं आता त्या दुसऱ्या चित्रामध्ये बघा, दुधामध्ये लिंबू पिळला की पनीर आणि पाणी अशी विभागणी होते, तशीच ही धृतराष्ट्राने केलेली आहे. आता या पनीर पासून काय रसगुल्ले बनवले आणि विचारलं की आता काय करणार, अर्थात आपण रसगुल्ले खाणारच ना. तसंच धृतराष्ट्र इथे विचारतोय की मकुर्वत, म्हणजे युद्धस्थळी आता हे जमलेले आहेत कौरव आणि पांडव, तर युद्धच करणार ना, अजून काय करणार. तर हे धृतराष्ट्राबद्दल आपल्याला या तुलनेने इथे सांगितलेलं आहे. पुढची स्लाइड घेता माताजी. तर इथे ना दुर्योधनाचं चित्र आहे बघा. दुर्योधनाची मानसिकता आपण या चित्रावरून समजून घेऊया. आता हा धृतराष्ट्र संजयला विचारतोय की युद्धस्थळावरती काय होतंय, आणि संजय उत्तर देतोय की पांडवांनी केलेली सेनेची व्यूहरचना बघून दुर्योधन आपले गुरु द्रोणाचार्यांकडे गेला आणि त्यांना म्हणाला की हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. आता दुर्योधनाकडे बघितल्यावर आपल्याला दिसतंय तो क्रोधित आहे, रागाने त्याचे डोळे बघा, चिंतेमध्ये पण आहे आणि तो दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगतोय की तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र ह्याने कौशल्याने रचलेली ही विशाल सेना पहा. आता त्याने कसे शब्द वापरलेत बघा, ह्याच्यावरून त्यांना काय करायचं आहे, रागामध्ये येऊन सगळ्यांनी द्वेषाने युद्ध करावं, क्रोध यावा, म्हणून आता तो उत्तेजित करतोय इथे द्रोणाचार्यांना. तर हे एक कूटनीती त्याच्यामध्ये असते. दुर्योधन अतिशय कुशल कूटनीतिज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे या गोष्टीसाठी, आसुरी प्रवृत्तीचा आहे आणि त्यामुळे त्याची अशी बोलण्याची पद्धत आहे, दुसऱ्यांनी क्रोध यावा, द्वेषाने हे युद्ध लढावं म्हणून तो द्रोणाचार्यांना इथे उत्तेजित करतोय. आता एक गोष्ट आहे या संदर्भात बघा, जे दैवी प्रकृतीचे असतात आणि जे आसुरी प्रवृत्तीचे असतात त्यांचा कसा फरक असतो हे सांगण्यातला प्रयत्न आहे त्याचा, की एकदा दुर्योधन आणि अर्जुन भगवंतांकडे जातात. तर युद्धात मदत मागण्यासाठी जातात, तर त्यावेळेला कृष्ण आराम करत असतात आणि दुर्योधन जाऊन कृष्णांच्या डोक्याजवळ बसतो आणि अर्जुन त्यांच्या पायाशी उभा राहतो. तर जेव्हा कृष्ण जागे होतात तर त्यावेळेला पहिल्यांदा त्यांना अर्जुन दिसतो, जो त्यांच्या पायाशी उभा असतो. ते अर्जुनाला विचारतात, का अर्जुना तू काय पाहिजे, तुला कशाला आलायस तू मला भेटायला. आता हे ऐकून दुर्योधन कृष्णांना म्हणतो की मी पहिला आलोय, तुम्ही माझ्याकडे पहिले बोला. आता कृष्ण सांगतात की माझी दृष्टी प्रथम अर्जुनावरती पडली, अर्जुना सांग मला काय, तुला कशासाठी आलायस, काय हवंय तुला. आता अर्जुन म्हणतो कृष्ण मला तुम्ही हवे आहात. आता हे ऐकल्यावरती अर्जुन जेव्हा म्हणतो की मला तुम्ही हवे आहात, दुर्योधनाची काय प्रतिक्रिया असते, तो त्याला म्हणतो की तू अतिशय भावुक आहेस, भगवंत तर शस्त्र पण उचलणार नाहीयेत, तो कृष्णांची सेना मागून घेतो, नारायणी सेना मागून घेतो. तर आपल्याला इथे समजलं पाहिजे, हे दुर्योधनाची जी आसुरी प्रवृत्ती आहे ना, ते आसुरी प्रवृत्तीचे लोक भगवंतांची शक्ती मागतात, पण प्रत्यक्ष जे शक्तिमान आहेत भगवंत त्यांना ते मागत नाहीत. तर इथे हा फरक आहे.
आता बघा, पांडव कसे संख्येने 5च होते, पण 100 कौरवांना ते हरवू शकले. कारण कृष्ण कोणाच्या बाजूने आहेत, त्यांचा विजय निश्चित आहे. तर आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे. जितका वेळ आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना पण देऊ शकतो कृष्णासाठी, तो दिला पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. मग त्या प्रार्थनेमध्ये काय मागायचं? इथे दुर्योधनाने काय मागितलं? नारायणी सेना मागितलीये. मग आपण भौतिक सुख समृद्धी मागायची का? घर, गाडी, नोकरी, बंगला, काय मागायचं प्रार्थनेत, हे महत्वाचं आहे. आता कृष्ण म्हणतात की जे लोक माझी भौतिक ऐश्वर्य मागण्याकरता माझ्याकडे येतात, त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत जे माझ्याकडे येतच नाहीत. हा, तर सर्वात श्रेष्ठ कोण भक्त आहे? जो कृष्णांकडे त्यांचे ऐश्वर्य मागत नाही, पण कृष्णांना मागतो. हा, नॉट व्हॉट बिलॉंग्स टू कृष्णा, बट कृष्णा हिमसेल्फ. हा, तर हे महत्वाचं आहे. तर बघा, जेव्हा अर्जुन म्हणतो दुर्योधनाला की मला कृष्ण तुम्ही हवे आहात, सॉरी, अर्जुन कृष्णांना म्हणतो की मला तुम्ही हवे आहात, आणि कृष्ण ज्या बाजूने आहेत तिथे विजय निश्चित आहे. आणि दुर्योधनाने काय मागितलं? नारायणी सेना मागून घेतली. त्याला कृष्णांचं ऐश्वर्य पाहिजे होतं, पण कृष्ण नको होते. आता इथे अर्जुन म्हणाला होता कृष्णा की तुम्ही युद्धामध्ये शस्त्र उचलले जरी नाही तरी तुम्ही माझ्या बाजूने आहात, मला दुसरं काही नकोय. म्हणजे आता जिथे ब्रह्मांड नायक स्वतः कृष्ण हे ज्या बाजूने आहेत, तिथे त्यांची सर्व शक्ती म्हणा, ऐश्वर्य म्हणा, ही निश्चित आहेत त्या बाजूने. तर लक्षात काय ठेवायचंय? कृष्णांकडे त्यांची ऐश्वर्य मिळावीत म्हणून आपल्याला जायचं नाहीये. जसं आता लक्ष्मी नारायण आपण म्हणतो ना, लक्ष्मी पाहिजे असते. लक्ष्मी कोण आहे? नारायणाची पत्नी आहे. हा, तर लक्ष्मी एकटी आपण मागायचं नाहीये, नारायणाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण जिथे नारायण आहे तिथे त्यांची प्रजा आणि पत्नी लक्ष्मी निश्चित आहे. लक्ष्मी चंचला म्हणतो बघा आपण, दीपावलीला लक्ष्मीचं पूजन करतो. तर लक्ष्मी जिथे नारायण आहे तिथे ती सदैव असणारच आहे. तर नारायणाला विसरून लक्ष्मी हवी असेल तर ती चंचला म्हटली जाते, फार एका ठिकाणी टिकत नाही. पण नारायण असतील तिथे लक्ष्मी त्यांच्या सेवेमध्ये ती निश्चित असते. तर हे लक्षात घेऊया. भगवंत हवेत आपल्याला, म्हणून आपली प्रार्थना हवी. भगवंतांची ऐश्वर्य मागण्यासाठी आपल्याला प्रार्थना केली नाही पाहिजे. पुढची घेता माताची स्लाइड. हा, 19वा श्लोक. एक मिनिट, हा मी सांगते. हा, हरे कृष्ण. सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यधारय नभ च पृथ्वीं च एव तुमुलः अभ्युनादयन्. हरे कृष्ण माताजी. हरे वाचता कृष्ण. माता? हा, हरे हरे कृष्ण. कृष्ण. हा विविध प्रकारचा शंखनिनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, शंखनादाचं वर्णन आहे इथे. जेव्हा शंखनाद होतो तेव्हा काय झालं असं इथे सांगितलेलं आहे. धृतराष्ट्र पुत्र म्हणजे कौरवांची हृदय विदीर्ण झाली. विदीर्ण झाली म्हणजे खूप घाबरले. आता समजून घेऊया की एका रस्त्यावर खूप गर्दी आहे, खूप लोक चाललेली आहेत, आणि त्याच्यामध्ये या गर्दीमध्ये एक चोरही सामील झालेला आहे. आता अचानक पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकल्यावरती, सायरनचा आवाज ऐकल्यावर काय होईल? चोर घाबरेल. इतर जे लोक आहेत त्यांना काही घाबरणार नाही, त्यांना काही भीती वाटणार नाही. पण तसंच आहे आता इथे बघा, कौरव कसे आहेत? अधर्माच्या बाजूने आहेत. त्यामुळे हा शंखनाद झाल्यावरती ते मात्र भीतीने कापू लागतात, कारण ते अधर्माच्या बाजूने. शंखनाद होताच ते खूप घाबरतात असं म्हटलेलं आहे. आता मनामध्ये ह्या भीती निर्माण झाली, त्यांचं मन कमकुवत आहे. मनामध्ये जे युद्ध हरलेले आहेत ते युद्धस्थळी जिंकण्याची पुढे शक्यताच नाहीये, हे लक्षात घेऊया आपण. पुढचं घेता माताजी स्लाइड. इथे चित्रामध्ये कारणं दिलेली आहेत ज्याच्यावरून आपल्याला समजतं की हे युद्ध पांडवच जिंकणार आहेत. तर पहिलं इथे म्हटलेलं आहे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्र ही पावनभूमी आहे आपण समजून घेतलं, कारणही समजून घेतलं त्याचं. आता दिव्य रथ, अग्निदेवाने हा रथ अर्जुनाला दिलेला होता आणि हा रथ नेहमी विजयी होईल असा आशीर्वाद होता. अजेय असा रथ होता हा. मग तिसरं कपिध्वज असं कारण म्हटलेलं आहे. हनुमान स्वतः, या हनुमानांचं चिन्ह या ध्वजावर अंकित होतं आणि त्या रूपाने हनुमान स्वतः आरूढ होते असं म्हणूया. आता युद्धापूर्वी अर्जुनाने हनुमानाची प्रार्थना केलेली होती आणि त्यांना विनंती केली होती की ज्या प्रकारे प्रभू रामचंद्रांना त्यांनी युद्ध जिंकण्यास मदत केली तशीच मदत त्यांनी करावी. आता परीक्षेला जाताना, इंटरव्ह्यूला जाताना आपण आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचे जसे आशीर्वाद घेऊ
तसंच इथे अर्जुनाने केलेलं आहे बघा. त्याच्यानंतर चौथं आहे शंखनाद. शंखनादाचंही आपण महत्व समजून घेतलं. कृष्ण आणि अर्जुन यांचे शंख, दिव्य शंख आहे तसं वर्णन आहे तिथे तात्पर्यामध्ये. त्या दिव्य शंखाद्वारे आपल्याला असं सूचित करण्यात आलेलं आहे की कृष्ण पांडवांच्या पक्षात असल्याने विरुद्ध पक्षाला म्हणजे कौरवाला विजयाची आशाच नाहीये. मग गांडीव धनुष्य असं एक कारण दिलेलं आहे. आता या धनुष्यालाही आशीर्वाद होता की जो बाण सोडला जाईल त्याचा नेम अचूक असेल. अजेय धनुष्य होतं आणि अक्षय बाणांचा भाता पण अर्जुनाला दिला गेला होता. त्यक्त जीविता. आता दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो की कौरवांची सेना कशी आहे, विशाल आहे, ज्यामध्ये अतिशय पराक्रमी बलशाली योद्धे आहेत जे आपला प्राण त्याग करायला तयार आहेत. आता हा सुरुवातीलाच अपशकुन झाला. त्याने म्हटलं काय पाहिजे होतं, पराक्रमी योद्धे शत्रूचे प्राण घ्यायला तयार आहेत. आता अर्जुनाच्या बाजूने जे रथी महारथी होते त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं होतं. आता युद्धामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मनुष्यहानी होते, सैन्याचा पाडाव होतो, मोठे मोठे योद्धे धारातीर्थी पडतात, पण सर्व रथी महारथींनी जीवन या युद्धाला वाहिलेलं होतं असं म्हणूया. विजयासाठी हे योद्धे पूर्णपणे समर्पित होते. अशा प्रकारे जेव्हा युद्ध लढलं जातं ना तेव्हा विजयश्री निश्चित आपली असते. ही झाली त्यक्त जीवित आहे कारण दिलेलं आहे. आता पुढचं कारण आहे मोक्षदा एकादशी. आता जो युद्ध झालं तो दिवस होता मोक्षदा एकादशीचा, जो अतिशय शुभ दिवस मानला जातो. मग भाग्यलक्ष्मी. आता जिथे विष्णू आहेत तिथे भाग्य उजवणारी लक्ष्मी पण सदैव असते. ऋषिकेश. ऋषिकेश म्हणजे भगवान श्रीकृष्ण समस्त इंद्रियांचे स्वामी आहेत म्हणून त्यांचा उल्लेख इथे ऋषिकेश असा करण्यात आलेला आहे. आता कृष्ण स्वतः अर्जुनाच्या रथाचे सारथी होते. आता स्वतः इंद्रियांचे स्वामी जेव्हा अर्जुना बरोबर आहेत तेव्हा तो इंद्रियांच्या पूर्ण ताकदीने पूर्ण एकाग्रतेने ह्या युद्धामध्ये उतरणार आहे हे निश्चित आहे. पुढची स्लाइड घेता माताजी. हरे कृष्ण. हा, आता बघा अर्जुन कृष्णांना जेव्हा सांगतो की रथ घेऊन चला मध्ये, ज्या ठिकाणी जाऊन मी आता दोन्ही सैन्यांचं निरीक्षण करू शकेन आणि कौरव सेनेमध्ये कोण कोण युद्ध करायला आले ते मला बघायचं आहे. आता अर्जुन बघा युद्धभूमीमध्ये उभा होता. त्याला माहिती नव्हतं का की कौरव सेनेमध्ये कोण कोण योद्धे आहेत. पण आता समजून घ्या कृष्णांचं एक नाव ऋषिकेश आहे. आपण समजून घेतलं इंद्रियांना वशमध्ये करणारे. त्यांनी हळूहळू अर्जुनाला भ्रमित करायला आता सुरुवात केलेली आहे. त्यामुळे अर्जुन हे असे प्रश्न विचारतोय. अर्जुनाने कौरवाच्या सैन्यात आपले नातेवाईक पाहिले, भीष्म पितामह पाहिले, द्रोणाचार्य कृपाचार्य यांच्यासारखे गुरु पाहिले, शल्य शकुनीच्या सारखे मामा, दुर्योधनासारखे भाऊ, अश्वत्थामासारखे मित्र आणि इतर असे हितचिंतक मित्रांना पाहिले. आणि कृष्णांना अर्जुनाने सांगितले की माझ्या नातेवाईकांना मित्रांना पाहून माझ्या सर्व शरीराला कंप सुटलेला आहे, माझं मुख कोरडं पडलेलं आहे. म्हणजे आता बघा शाळेमध्ये पहिला येणारा जो विद्यार्थी येतो परीक्षेचा पेपर बघून त्याला कंप सुटावा आणि त्याने परीक्षेला बसायलाच नकार द्यावा, तसंच झालंय इथे अर्जुनाचं. समजून घ्या अर्जुन सर्वसाधारण योद्धा नाहीये. यापूर्वी त्याने अनेक युद्ध लढलेली आहेत, पण इथे तो पूर्णपणे भ्रमित झालेला आहे, गोंधळून गेलेला आहे. आता त्या चित्रामध्ये तुम्ही जर का बघाल तर तुम्हाला त्या चित्रात बघून स्पष्टपणे दिसतंय की अर्जुन कसा आहे, दुःखी आहे. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, हातातून गांडीव धनुष्य गळून पडलेलं आहे. आता या स्लाइड्स ना खूप बोलक्या असतील, प्रभुपाद यांच्या भक्तांनी तयार केलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर अचूक भाव त्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहेत. तर भ्रमित झालेल्या अर्जुनाने युद्ध न करण्याची ही कारणं दिलेली आहेत आपल्याला. आता पुढची स्लाइड घेतात. तर पहिलं कारण काय म्हटलेलं आहे इथे, करुणा असं म्हटलेलं आहे. अर्जुन काय सांगतो कृष्णांना की या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्या नातेवाईकांना नातलगांना ठार मारून कोणाचं कसं काय कल्याण होणार आहे मला कळत नाही. त्यातून प्राप्त होणारं विजय सुख ते राज्य मला भोगायचं पण नाही. मी इच्छा पण करू शकत नाही माझ्या नातलगांना मागून राज्य प्राप्त करण्याची. मग दुसरं अर्जुन काय कारण देतोय युद्ध न करण्याचं, तर आनंद नाही म्हणतो. अर्जुन म्हणतोय की माझे गुरुजन आहेत, भाऊ आहेत, मामा आहेत, हितचिंतक आहेत, मित्र आहेत, हे माझ्या समोर उभे आहेत. ह्यांना मारून मला युद्ध जिंकण्याचा आनंद नाही. मी इतका स्वार्थी नाही, मला काय हे युद्ध करायचं नाही. मग तिसरं काय सांगतो कारण, तो पाप. युद्धामध्ये आता मनुष्यहानी होते, अनेकांना मारावं लागतं, ते पाप आहे असं म्हणतो अर्जुन. धृतराष्ट्राच्या पुत्रांना म्हणजे कौरवांना मारणं, आपल्या मित्रांना हितचिंतकांना मारणं हे पाप आहे आणि आपल्या नातलगांची हत्या करण्याचं पाप मला करायचं नाही म्हणून तो युद्ध करायला नकार देतो. चौथं कारण इथे म्हटलेलं आहे कौटुंबिक परंपरा. आता अर्जुन म्हणतो की कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती या युद्धामध्ये मृत्यू पावले,
तर कुटुंबामध्ये जे वंश परंपरागत संस्कार शिकवले जातात ते सगळे नष्ट होतील. त्यामुळे कुटुंबाची खूप हानी होईल. लहान मुलांना या परंपरा कोण शिकवणार जर का घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा मृत्यू झाला युद्धामध्ये तर. त्यानंतर अधर्म माजेल सगळीकडे, कुळामधील स्त्रिया असुरक्षित होतील, सर्व दूषित परिस्थिती होईल स्त्रियांचं पतन झाल्याने, अवांछित संतती निर्माण होईल आणि त्यामुळे सगळ्या कुळ परंपरा नष्ट होतील, कौटुंबिक परंपरा नष्ट होतील. त्यामुळे हे अयोग्य आहे, मी काही युद्ध करणार नाही. आणि 5वं कारण तो सांगतो की असमंजस. आता शत्रू सेनेचं जेव्हा निरीक्षण अर्जुनाने केलं तेव्हा अर्जुन रथामध्ये उभा होता, पण तो शोकाने एवढा व्याकुळ झाला होता की त्याने धनुष्यबाण आता बाजूला ठेवून तो खाली बसला. पूर्णपणे असमंजस अशा स्थितीमध्ये तो अर्जुन होता आणि मायेने ग्रस्त झालेला होता, मोहग्रस्त. आता हे मायेचं जे आवरण आहे ते प्रत्यक्ष भगवंतांनीच त्याच्यावर टाकलेलं आहे. त्यामुळे तो भ्रमित होऊन ही कारणं देतोय. 5 कारणं त्याने दिली आता अर्जुन कृष्णांना की युद्ध न करण्याची. ही अर्जुनाची भूमिका जी आहे ना, मनोभूमिका आहे ना, याला भगवद्गीतेचा पाया असं म्हटलं जातं. आणि जी बदलण्यासाठी भगवंतांनी त्याला केलेला हा जो उपदेश आहे ना, तो म्हणजे भगवद्गीता. आता या अध्यायाचं नाव अर्जुन विषाद योग आहे. विषाद म्हणजे काय? तर दुःख. दुःख कसलं आहे अर्जुनाला? बघा, आपली दुःख भौतिक जगाशी संबंधित असतात. अर्जुनाचं दुःखही भौतिक आहे, पण त्याला स्वतःसाठी काही नकोय. त्याला हिंसाही करायची नाही. कारण आपल्या बांधवांचा त्याला नाश करायचा नाहीये. अर्जुन कसा आहे? कृष्णांचा भक्त आहे आणि भक्तांचं प्रमुख लक्षण आहे की ते करुणेने भरलेले असतात. आता त्यामुळे आपल्याला अर्जुनासारखं बनून भगवद्गीतेचा अभ्यास केला पाहिजे. त्याचे गुण आपल्यामध्ये बाणवले पाहिजेत. तर इथे लक्षात घेऊया की पूर्णपणे असमंजस स्थितीत असल्याने आता त्याने ही कारणं दिली आणि त्याने युद्ध करायला नकार दिला. आता अर्जुनाने युद्ध न करण्याची ही जी कारणं दिली आहेत ती आपल्याला वरकरणी योग्यच दिसतात. मग महाभारताचं युद्ध झालं नाही का? तर झालं. आता पुढच्या अध्यायामध्ये, अध्याय 2मध्ये कृष्ण अर्जुनाने दिलेल्या एक कारणाचं खंडन करतात, त्याच्या प्रश्नांची उत्तरं देतात. आता आपल्याला वाटतंय की अर्जुनाने किती विचारपूर्वक ही अगदी पटण्यासारखी आपल्याला कारणं दिलेली आहेत आणि आता युद्ध होणार नाही, पण असं होत नाही. भगवान श्रीकृष्ण यांची बुद्धी कशी आहे? सर्वश्रेष्ठ आहे, आपली नाहीये. त्यामुळे आता एखादी गोष्ट आपल्याला ती आज योग्य वाटत असेल, पण ती कदाचित आपल्या हिताची नसेल. ज्याला श्रेयस आणि प्रेयस असे शब्द भगवद्गीतेमध्ये वापरले जातात बघा. श्रेयस आणि प्रेयस याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगते. आता एखादा मुलगा, छोटा मुलगा आहे, तो आपल्या आई बरोबर मार्केटमध्ये गेला आणि चॉकलेट खाण्याचा हट्ट करतोय. तर त्याच्या आईने त्याला चॉकलेट घेऊन दिलं आणि तो शांत झाला. म्हणजे तेवढ्यापुरता तो आनंदी झाला. याला प्रेयस म्हटलं जातं, तात्पुरत्या आनंदाचं. पण आता हे चॉकलेट खाण्याने त्याचे पुढे दात किडू शकतात. अगदी त्याला दुखायला लागले दात तर त्याला दाताच्या डॉक्टरांकडे घेऊन जावं लागतं. पुढे त्याला त्याचा उपचार करावे लागतात. म्हणजे हे त्याच्या लांबच्या फायद्याचं नाहीये. त्याच्यासाठी हे श्रेयस नाहीये. तर अर्जुनाने जी दिलेली कारणं आहेत ना, ही प्रेयस आहे. तात्पुरता विचार करून दिलेली ती नकार येतो. पण ते त्याच्यासाठी श्रेयस निश्चित नाहीये. आता पुढच्या अध्यायामध्ये आपण बघूया की कृष्ण त्याची कशी प्रश्नांची उत्तरं देतात आणि त्याची जी ही मनातली जी शंका आहेत त्या कशा बदलतात हे आपल्याला समजून घेऊया. आता हे भगवद्गीतेमध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की कृष्णांनी केवळ 45 मिनिटांमध्ये ही भगवद्गीता सांगितलेली आहे अर्जुनाला आणि अर्जुनाने ती ग्रहण पण केलेली आहे. म्हणजे विश्वामधला जो एक श्रेष्ठ दार्शनिक ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करण्यासाठी आपल्याला जे काही पाहिजे ते सर्व ज्ञान ह्या आपल्याला ग्रंथामध्ये मिळतं. अगदी कठीण प्रसंगात कसं विचारशील, संयम राखून आपल्याला वागलं पाहिजे याचं महत्व भगवद्गीता आपल्याला सांगते. एक समृद्ध जीवन असं आपल्याला जगायला शिकवते. आणि जसं जसं आता आपण भगवद्गीता शिकू, पुढे पुढे जाऊ, तसं आपल्याला समजेल की कृष्णांची किती अलौकिक अद्भुत अशी बुद्धी क्षमता आहे. केवळ 45 मिनिटात त्यांनी हे शास्त्र प्रस्तुत केलेलं आहे अर्जुनाच्या समोर. हा, तर इथे आपला अध्याय संपलेला आहे. पुढची स्लाइड घेता माताजी. या अध्यायामध्ये आपण काय काय बघितलं असा ह्याचा एक थोडासा सारांश इथे आहे की धृतराष्ट्राने विचारलं की माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र काय करतायत की मकुर्वत. मग दुर्योधनाने त्याची भीती व्यक्त केली द्रोणाचार्यांकडे आणि विचारलं की तुमचा बुद्धिमान शिष्य धृष्टद्युम्न कसा तुम्ही शिकवलेल्या युद्धनीतीचा ज्ञानाचा वापर तुमच्या विरुद्ध करतोय. त्याने केलेली व्यूहरचना बघा. मग शंखनाद झाला. ते ऐकून कौरवांची हृदय विदीर्ण झाली, ते घाबरले असं म्हटलेलं आहे.
आणि मग त्यानंतर अर्जुनाने दोन्ही सैन्यांचं निरीक्षण केलं. तो शोकाने व्याकुळ झाला. त्याचं मुख कोरडं पडलं, हातातून धनुष्य गळून पडलं, मुकुट त्याने खाली काढून ठेवला आणि तो रथामध्ये खाली बसला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्याने युद्ध करायला नकार दिला. युद्ध न करण्याची कारणं त्याने कृष्णांना दिली. इथे आपला अध्याय संपलेला आहे. आता भगवद्गीतेला आपण युजर मॅन्युअल का म्हणतो, हे त्याचं महत्व आहे. आपल्या मनुष्य जीवनाशी संदर्भात जे काही आपल्याला प्रश्न पडतात त्याच्या सर्वांची उत्तरं आपल्याला मिळतात. तसंच आपलं हे जे जीवन आहे ह्याचा उद्देश काय आहे, हा या मनुष्याचा देह मिळालेला आहे, ह्याने आपल्याला काय कर्तव्य करायचे आहेत हे सांगणारं हा ग्रंथ आहे. आता आपण उद्याचा अध्याय निश्चित इंटरेस्टिंग राहणार आहे, कारण आजच्या अध्यायामध्ये कृष्ण बोललेले नाहीयेत. अर्जुनाने आपल्या शंका व्यक्त केलेल्या आहेत. युद्ध न करण्याची कारणं कृष्णांच्या पुढे ठेवलेली आहेत. उद्याचा अध्याय चुकवू नका, खूप महत्वाचा आहे, कारण उद्याच्या अध्यायापासून कृष्ण बोलायला लागणार आहेत. हरे कृष्ण. इथे आपला अध्याय संपलेला आहे. माताजी रेकॉर्डिंग थांबवता.